Hallelujah. We are in the 12 gates of Jerusalem. येरुशलेमच्या 12 दारांवर आपण आहोत. Amen. आमेन. And God is building up our character. देव आपलं चारित्र्य सुधरवत आहे, बांधत आहे. Amen. So we can be fitted in that heavenly Jerusalem. अशासाठी की स्वर्गीय येरुशलेमेत आपल्यालाही जागा मिळावी. Amen. आपण त्यात फिट बसावं. Praise God. We are in the gate of Simeon. शिमोनाच्या दारावर आपण आहोत. Simeon is the second son of Jacob. शिमोन म्हणजे याकोबाचा दुसरा मुलगा. But in the ceiling he slipped down to the 7th place. परंतु त्याला इथे मात्र 7वी जागा मिळाली, जागा घसरली. Amen. And through these lives, या जीवनांद्वारे God is teaching us देव आपल्याला शिकवत आहे how important it is that we have the formation of Christ in us. ख्रिस्त आपल्यात रूपधारी होणं किती महत्त्वाचं आहे. Amen. आमेन. We need to have the formation of Christ. ख्रिस्त आपल्यामध्ये रूपधारी व्हायलाच हवा. Many times बऱ्याच वेळेला when God blesses us, देव जेव्हा आपल्याला आशीर्वाद देतो, we forget the cross. आपण क्रूस विसरतो. But it is the cross पण क्रूसच that gives you the character of Christ. आपल्याला ख्रिस्ताचे स्वभाव गुणधर्म देतो. So even in the abundance, तर भरपुरीमध्ये सुद्धा let us not forget the cross. कधी क्रूस विसरू नका. Amen. आमेन. When you remember the cross, जेव्हा तुम्ही क्रूसाची आठवण करता, then your place is sealed there and you get a proper place. मग तुमची जागा स्वर्गीय येरुशलेममध्ये नक्की ठरते आणि योग्य जागा मिळते. Praise God. Amen. We'll open our Bibles to Genesis 29 verse 33. उत्पत्ती 29 त्यातलं 33वे वचन आपण काढूया. And she, that is Leah, conceived again and bare a son and said, because the Lord has heard that I was hated, he had therefore given me the son also. And she called his name Simeon. उत्पत्ती 29 त्यातलं 33वे वचन. आणि ती पुन्हा गरोदर राहिली व तिला मुलगा झाला आणि ती म्हणाली, मी नावडती आहे असे यहोवाने ऐकले आहे, म्हणून त्याने हाही मुलगा मला दिला आहे. आणि तिने त्याचे नाव शिमोन ठेवले. Simeon means शिमोन म्हणजे hearing. ऐकणे. Amen. आमेन. Simeon means hearing. शिमोन म्हणजे ऐकणे. We need to hear the word of God. आपण देवाचं वचन ऐकलं पाहिजे. Hear to obey. आणि अशासाठी ऐकायचं की मला आज्ञापालन करायचंय म्हणून मी ऐकत आहे. And when we obey the word of God, आणि जेव्हा आपण देवाच्या वचनाचं आज्ञापालन करतो, your character is built. त्याला आपले स्वतःचे स्वभाव गुणधर्म किंवा चारित्र्य बांधलं जातं, चांगलं होतं, सुधारतं. Till last Monday we saw गेल्या सोमवारपर्यंत आपण पाहिलं how anger is a hindrance for our positioning in the heavenly Jerusalem. कशा पद्धतीनं राग किंवा क्रोध एक फार मोठी अडचण आहे. आपल्याला जर स्वर्गीय येरुशलेममध्ये जागा हवी असेल तर ती आपल्याला मिळण्यापासून थांबवणारा राग, आपल्यासाठी अडचण निर्माण करणारा राग. Amen. Amen. So now we will finalize it by this statement that finally Simeon heard God. तर शेवटी हे विधान करून आपण याची सांगता करूया. काय विधान करून? की शेवटी शिमोनाने देवाचे ऐकले. Amen. Amen. The reason why God can bless people to a limit is because they have stopped hearing God. परमेश्वर लोकांना काही मर्यादित प्रमाणामध्येच आशीर्वाद का देऊ शकत आहे? कारण की त्या लोकांनी कुठेतरी परमेश्वराचं ऐकणं सोडलंय, थांबलंय. Amen. Because कारण all the blessings that a believer receives is from the word of God. जे सगळे आशीर्वाद विश्वासू माणसाला मिळतात ते देवाच्या वचनातून येतात. And if we are short of hearing God, then we are depriving ourselves from the blessings of God. आणि देवाचं ऐकणं जर आपण सोडलं किंवा देवाचं ऐकण्यापासून आपण आपले कान जर बधीर केले तर मग हळूहळू आपले आशीर्वाद निघून जातात, थांबतात, मिळत नाहीत. Amen. Amen. All our blessings proceed from the word of God. आपले सगळे आशीर्वाद देवाच्या वचनातून येतात. Amen. Amen. God is not speaking to the walls, he is speaking to his children. परमेश्वर काही भिंतींशी बोलत नाही, काही परमेश्वर त्याच्या मुलांशी बोलतो. Sometimes the mothers say, कधी कधी आई म्हणते, ऐकत नाही का, मी भिंतीशी बोलतो का तुझ्याशी बोलतो? कधी कधी घरी आई पण म्हणते, अरे काय ऐकू येतं का नाही, मी भिंतीशी नाही तुला हाक मारते. Did you see that? See? And God is also saying, देवही तसंच म्हणतो, I'm speaking to you. अरे ऐकू येतं का नाही बिलीवरा, मी तुझ्याशी बोलत I आहे. want to bless you. मला तुला आशीर्वाद I द्यायचा, want to heal you. मला तुला आरोग्य I द्यायचं, want your life to be made. मला तुझं जीवन बनवायचं आहे. Amen. आमेन. You can recall the story of the widow of Zarephath.
तर सराफत मधली जी विधवा, त्या विधवेची कहाणी आपण इथे स्मरणात आणू शकतो. You remember how there was famine in the land? आठवतं कशा पद्धतीनं देशात दुष्काळ पडला होता Everybody was living in starvation. आणि सगळे भुकेनं मरत होते. And this widow was going to die. आणि ही विधवा देखील त्यामध्ये नक्कीच मरणार होती किंवा मेली असती. Amen. Amen. And she was readying herself to die. आणि ती स्वतःची तयारी करतच होती की आता मी मरणार आहे. Amen. आमेन. Some people, काही लोक they ready themselves to die. स्वतःची तयारी करत असतात की आता मी मरणार आहे. And when they ready themselves to die, God आणि cannot help them. काही माणसं जेव्हा स्वतःची मरायची तयारी करतात तेव्हा देव त्यांना मदत करू शकत नाही. When you stop hearing God, you are readying yourself to die. जेव्हा आपण देवाचं ऐकणं थांबवतो आपण एका रीतीनं मरायचीच तयारी करत असतो. Amen. आमेन. Because Adam and Eve also did not hear God. का आदाम आणि हवेनी पण देवाचं ऐकलं नाही. They listened to the voice of the devil. त्यांनी सैतानाचा आवाज ऐकला. In one sense, they were readying themselves to die. आणि एका रीतीनं म्हणायचं झालं तर आदाम आणि हवा आता मरायचीच तयारी करत होते And they died. आणि ते मेले. The day you stop hearing God, you die spiritually. तसंच आहे, ज्या दिवशी आपण देवाचं ऐकणं थांबवतो त्या दिवशी आपण आध्यात्मिक रीतीनं मरतो किंवा मेलोय. Some people say, काही लोक म्हणतात oh, spiritually we are going to हा die. आध्यात्मिक रीतीनं मरणार ना, Not physically. शारीरिक नाही ना. But spiritual death leads to physical death. अरे राजा, पण आध्यात्मिक मरण तुला शेवटी शारीरिक मरणाकडेच नेणार आहे. Amen. आमेन. Because the first death that takes place in a person is spiritual death. कारण पहिला मृत्यू जो एखाद्या माणसात घडतो तो आध्यात्मिक मृत्यूच असतो आणि तो आध्यात्मिक मृत्यू त्या माणसाला शारीरिक मरणाकडे नेतो. But God is so merciful. पण देव इतका दयाळू आहे God sent the prophet Elijah. की देवाने एलिया नावाचा संदेष्टा पाठवला. Why? का? To stop the funeral. की मयत थांबावी. Amen. Amen. To stop the funeral, God sends His men of God, women of God to us. मयत थांबावी म्हणून देव त्याच्या सेवकांना आणि सेविकांना आपल्याकडे पाठवतो. Praise God. Amen. Because God is interested in us. कारण देवाला आपल्यामध्ये उत्सुकता आहे. देव म्हणतो अकाली निधन नको. Amen. आमेन. So God sent a man to stop the funeral. तर देवाने त्याचा सेवक पाठवला, पुरुष पाठवला मयत थांबायला. Amen. आमेन. And that man was Elijah. आणि तो माणूस होता एलिया. Amen. आमेन. He went there in time. एलिया अगदी वेळेत तिच्याकडे गेला. Amen. Amen. Some people go, but they go after the funeral. काही माणसं जातात परंतु मैती नंतर जातात. म्हणजे मैतीलाही नाही, मैती नंतर जातात. And some people go for the funeral. आणि काही मैतीला जातात. ऍज बॅड. हालेलुया. Some pastors, they don't preach healing and blessing, but surely they will attend and go for the funeral. काही पाळक वर्ग आरोग्याची घोषणा करत नाही, आशीर्वादाची घोषणा करत नाही, तसल्या सगळ्या प्रार्थना करत नाहीत आणि थेट मैतीला जातात किंवा मैतीनंतर जातात. Amen. आमेन. And then they say, may the soul rest in peace. आणि मग म्हणतात की जीव किंवा प्राण शांतीनं राहो. Amen. आता गेल्यावर शांतीनं राहो. हालेलुया. अगोदर जर शांती दिली असती तर. आमेन. So Elijah did not go to attend her funeral. He went to stop her funeral. तर एलिया काही तिच्या मैतीला गेला नव्हता, तिची मयत होण्यापासून थांबवायला गेला. See, we are called to stop people's funeral. आपल्याला लोकांच्या मैती थांबवायला बोलवलंय. Yes, we are called to attend funerals, no हा, doubt. मैतीला जाण्यासाठी पण आपल्याला बोलवलेलं आहे, यात शंका नाही. पण Before that, त्याआधी you are called to stop funerals. आपल्याला अशासाठी पाचारलंय की आपण लोकांच्या मैती थांबवायच्या. We are called to spread the good news to the lost. की आपण हरवलेल्या लोकांना सुवार्ता गाजवायची आणि म्हणायचं की नाही ब्रदर सिस्टर एवढ्यात मरायचं नाही आपल्याला. Amen. आमेन. See, some pastors get angry. काही बाळकांना राग येतो, Your pastor didn't come for the funeral. तुमचे पास्टर मैतीला आले नाहीत. But we go every week for one funeral. आम्ही बघा, आम्ही सगळीकडे अगदी तत्परतेनं दर 8 दिवसाला एक मयत तरी आम्ही अटेंड करतो. आमच्या चर्च मध्ये नक्कीच ठरवलंच आहे. हो, काय भूषण आहे. आमेन. बाय फेथ मला माहिती आहे. हो ना. मी अटेंड करतो एव्हरी वीक 2 फ्युनरल ऍटलीस्ट. धन्यवाद. आता रेकॉर्ड वाढवलं 4 फ्युनरल एक आठ. You preach healing, you preach deliverance, there will be less funeral in the church. अरे तुम्ही सुवार्ता गाजवा, आरोग्य त्यांना घोषित करा, आशीर्वाद त्यांना घोषित करा, लोक कमी मरतील चर्च मध्ये. Praise the Lord. आमेन. We try to hear God. आपण देवाचं ऐकायचा प्रयत्न करतो, पण we judge it with the pros and the cons of God's word.
आपण देवाच्या शब्दाविषयीनं सगळी तपासणी करून तिथे न्यायीकरण करायला जातो and then decide to obey. आणि मग ठरवतो सगळं हे प्लस मायनस 2 आणि 2 4 वगैरे 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 करून ठीक आहे आता आपण आज्ञापालन करूया. But that's too late. अरे खूप उशीर झाला. Amen. Amen. When God speaks, जेव्हा देव बोलतो you don't have to judge God's word. तेव्हा तू देवाच्या शब्दाचा न्याय नको करू ना. Amen. Amen. Never judge God's word. देवाच्या शब्दाचा न्याय कुठे करायला निघाल तू? God speaks, you hear, देव बोललेला आहे ना, गपचूप तू ऐकायचं and you have to obey. आणि अशासाठी ऐकायचं की मी आज्ञापालन करणार आहे म्हणून मी ऐकलेलं आहे, मी उगीच आपलं टाइमपास करायला आलेलोच नाही. And isn't it for the glory of Elijah that he heard God to obey? आणि एलियासाठी हे एलियाचं वैभवच म्हणायचं, हा एलियाचा गौरवच म्हणायचा की एलियाने देवाचं ऐकलंच अशासाठी की त्याला ते पाळायचं होतं. Just imagine. कल्पना करा, God told Elijah, देव एलियाला म्हणाला leave that Kerith stream and go to this widow. की तो ओहोळ सोड आणि विधवेकडे जा. What if he had said, जर एलिया असं म्हटलं असता तर विचार करू आपण. ठीक आहे सोचेंगे. आणि सोचेंगे, the funeral already took place. बाई मेली. Because that lady said, I am about to have the last meal and die. कारण ती स्त्री म्हणाली होती, ती बाई म्हणाली होती, आता मी शेवटचं हे अन्न, शेवटचं जेवण जेवणार आणि मग मरणार. See, it will be too late by the time you decide. अरे तू सोचेंगे करत तवर खूप उशीर होईल. And God doesn't tell you 1 month in advance. He always tells you right away, go now. आणि देव काय महिनाभर आधी सांगत नाही, देव नेहमी असंच सांगतो, आत्ता जा. Because he doesn't give you time to just study the pros and the cons. कारण देव वेळ देत नाही आपल्याला बसून विचार करायला. देवाला माहितीये विचार करायला बसले की यांच्या डोक्यात नसते विचारच जास्त येतात आणि देवाची योजना राहिली बाजूला. Amen. God said, Philip, go. तर देव फिलिपला काय म्हटला, फिलिपा जा. Right now, go. आता लगेच. Amen. Amen. So when God says, तर देव जेव्हा बोलतो we should not hesitate. तेव्हा आपण असं हाय गय डगमगून करायचं नाही. देव बोलला मी केलं. Because God did not speak to Elijah to attend the funeral of the widow. कारण देवा एलियाशी अशासाठी बोलला नव्हता किंवा असं बोलला नव्हता की तू त्या विधवेच्या मैतीला जा. No. नाही. To halt the funeral, I'm sending you. तिची मयत थांबायला मी तुला पाठवत आहे सेवका. Amen. Amen. In 1 Kings 17 chapter, 1 राजे 17वा अध्याय, there he said, तिथे तो बोलला. when after Elijah met that lady, what did he say? एलिया त्या विधवेला भेटल्यानंतर काय बोलला? Fear not. भिऊ नको. Go and do as you have said, but first make me a little cake of it and bring it to me, and afterward make for yourself and your son. For thus says the Lord, the God of Israel, the jar of meal shall not be spent, and the cruse of oil shall not fail, until the day that the Lord sends rain upon the earth. 1 राजे 17:13 वचनापासून पुढे वाचूया. तेव्हा एलियाने तिला म्हटले, भिऊ नको, जा आणि तू म्हटले तसे कर, पण पहिल्याने माझ्यासाठी त्यातून लहान चांदकी करून बाहेर माझ्याकडे आण. त्यानंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी तयार कर. कारण यहोवा इस्रायलाचा देव असे सांगतो की यहोवा भूमीवर पाऊस पाडील, त्या दिवसापर्यंत मडक्यातले पीठ संपणार नाही व कुपीतले तेल सरणार नाही. आणि तेव्हा तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. See, she heard the word. तिनं वचन ऐकलं. She went and did as Elijah said. एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. Now, Elijah is saying, I'm not saying God told me to tell you. एलिया तिला म्हणतोय की मी सांगत नाहीये, देवानी मला तुला हे सांगायला सांगितलंय. And she says, I am going to do what you are saying. आणि विधवा म्हणते की तू जे सांगत आहेस ते मी करणार. You need to believe in the man of God that he is taking the word from God and giving it to you. देवाच्या सेवकावर तुमचा विश्वास पाहिजे की देवाचा सेवक तुम्हाला जे सांगत आहे ते देवाकडनं घेऊन सांगत आहे असा तुमचा विश्वास हवा. Praise the Lord. We need to hear the word of God. आपण देवाचं वचन ऐकलं पाहिजे. Amen. Amen. Though this is in the Old Testament, आणि जरी हे सगळं जुन्या करारात आहे, yet there are some basic principles that are similar and can be applicable even to us in our day. तरी काही मूळतःची तत्व आहेत की जी नव्या करारात आपल्यासाठी सुद्धा त्याच पद्धतीची सारखीच आहेत आणि आपल्या जमान्यात पण ती तत्व आपण वापरू शकतो, भले ती जुन्या करारातली असली तरी. Let me tell you, एक सांगतो, when God uses a man of God, परमेश्वर जेव्हा एखाद्या देवाच्या सेवकाचा वापर करतो, he also makes him to be lacking in such a way that his blessings also depend on the one he is going to bless. तेव्हा देव त्या सेवकाला पण अशा काही पद्धतीनं कमतरता होऊ देतो
अशासाठी की त्याचे आशीर्वाद पण समोरच्याला तो काय देणार आहे त्यावर आहेत. Are you understanding? समजतं मी काय म्हणतेय की देवाच्या सेवकाला देव कमी पडू देतो, कमतरता भासू देतो अशासाठी की त्याला कळावं मी जे समोरच्याला देणार आहे त्याच्यावर अवलंबून माझे आशीर्वाद मला मिळणार आहे. Praise God. Amen. And we need to move in that kind of attitude. आणि आपण पण असलीच वृत्ती घेऊन चालायचं बरं का. And when we move with that attitude, we will be moving with more love, more forgiveness, more mercy. आणि असली वृत्ती घेऊन आपण चाललो की आपण जास्त प्रेमानं दयेनं वावर करतो आणि चालतो. Some of the church pastors say, काही चर्चचे पालक म्हणतात we don't have money. आमच्याकडे पैसे नाही, Nothing comes in the church. काहीच चर्च मध्ये येत How नाही. can we run the church? कसं चर्च चालवायचं? See? Why? का? Because you don't have that attitude that your dependency also is in the blessing that you give to the people. कारण तुमच्यामध्ये ती वृत्ती नाहीये की मी लोकांना जे आशीर्वाद देणार आहे त्यावर अवलंबून माझे आशीर्वाद आहे, ही वृत्ती नाही म्हणून चर्च मध्ये कमतरता आहे. Praise the Lord. People give their tithes and donations to in our church. लोक आपल्या चर्च मध्ये देणग्या दानार्पण आणि दशांश देतात. Why? का? Because I know my dependency also is upon you to an कारण मला extent. माहितीये ना काही प्रमाणात माझं अवलंबन देखील तुमच्यावर आहे. In other words, दुसऱ्या शब्दात my ministry is dependent upon the people's giving also. माझी सेवा देखील लोकांच्या देण्यावर काही प्रमाणात अवलंबून आहे. Elijah's blessings lay in the blessing he would bless that widow with. एलियाचे आशीर्वाद एलिया विधवा बाईला जे आशीर्वाद देणार आहे त्याच्यावर अवलंबून होते. And what was the blessing with Elijah? आणि एलियाकडे काय आशीर्वाद होते? First is obeying. पहिलं म्हणजे आज्ञापालन, Hearing God and obeying God. देवाचं ऐकणं आणि देवाचं आज्ञापालन करणं, And giving the word to the widow. आणि मग ते वचन किंवा तो शब्द विधवेला सांगणं. When he gave the proper word to the widow, he also was blessed. आणि विधवेला जेव्हा एलियानी यथायोग्य शब्द आणि देवाचं वचन दिलं एलियाही आशीर्वादी झाला. Are you understanding? कळतं का? To receive the blessing, आशीर्वाद मिळवायला Elijah also needs to hear to obey. To receive the blessing, the widow also need to hear to obey. एलिया सारख्या सेवकानं पण देवाचं वचन अशासाठी ऐकायचं आहे की मी आज्ञापालन करणारे आणि देणारे, आणि विधवेने पण देवाच्या सेवकाच्या तोंडून अशासाठी देवाचं वचन ऐकायचं की मी त्याचं आज्ञापालन करणार आहे. And then I will also be blessed. आणि मीही मग त्यामुळे आशीर्वादित See, होणार आहे. both were blessed. दोघेही आशीर्वादित झाले. Elijah also was blessed एलिया पण आशीर्वादित झाला because he got water and bread कारण त्याला पाणी आणि भाकर and मिळाली he could stay with her. आणि तो तिच्या बरोबर राहू शकला. She was also blessed ती पण आशीर्वादित झाली because she also obeyed the word of कारण God तिनेही देवाच्या वचनाचं आज्ञापालन केलं and gave him cake and water. आणि तिनं पण भाकर व पाणी सेवकाला दिलं. It's a mutual growth, आपसात mutual blessing. आपसात समजून झालेली वाढ आणि आशीर्वाद आहेत. Amen. Yet, तरी one thing I want to point out here, we will just, as we study this, we will understand. एका गोष्टीकडे मला इशारा करून द्यायचा आहे. अभ्यास करत असताना आपल्याला हे समजेल That only one heard here in the beginning. की सुरुवातीला इथं फक्त एकाने ऐकलं. Amen. Amen. But God wants both of them to hear. पण देवाची इच्छा आहे की दोघांनी ऐकायला हवंय. Amen. आमेन. Many times बऱ्याच वेळेला we feel only the believers need to hear. आपल्याला असं वाटतं की फक्त विश्वासू लोकांनी ऐकायचं, But पण God wants the man of God also to hear. देवाची इच्छा असते की देवाच्या सेवकांनी पण तेवढंच ऐकायला हवं. Many times we like to preach. बऱ्याच वेळेला आपल्याला प्रीचिंग फार आवडतं. Thus says the Lord. सेनाधीश परमेश्वर असं सांगत आहे, Thus says the Lord. सेनाधीश देव असं बोलत आहे, Do this and you shall असं live. करा तुम्ही जगाल. God says, देव म्हणतो I'm telling you also. मी तुलाही म्हणतोय की असं करा म्हणजे तुम्ही जगाल. Yes. तर असं पाहिजे. Many preachers will not talk on this line. आणि बरेच प्रीचर्स किंवा उपदेशक या गोष्टी बोलणार नाहीत. But the principles are the same for the widow and Elijah. अहो पण तत्व सारखीच आहेत देवाची. Amen. एलियासाठी जो देवाचा महान सेवक त्यालाही तेच तत्व लागू पडतं जे विधवेला लागू पडतं. Just because one is a pastor, he does not live by title alone, but by every word that proceeds from the mouth of God. एखादा पास्टर आहे म्हणून त्या पास्टरकीच्या पदवीवर जगत नसतो. तत्व सारखंच आहे. देवाच्या मुखातनं बाहेर पडणाऱ्या वचनावर सगळे जगतात. Praise God. आमेन. As people need to open their ears to hear, even the man of God needs to open his ear to hear. जसं लोकांनी त्यांचा कान ऐकण्यास तर उघडायला हवा तसं देवाच्या सेवकानं किंवा सेवकांनी देखील आपले कान ऐकायला उघडायला हवेत. Or then नाहीतर मग the widow will surely die, but you man of God will also surely die. विधवा तर मरेल पण हे देवाच्या सेवका
तूही मरशील. Yes. Elijah, you shall also die. एलिया तू पण मरशील. But I am a prophet of God. नाही मी देवाचा संदेष्टा आहे. Yes, you may be. असशील ना, नाही कोण म्हणतं. But you need to also hear me, says the Lord. ते म्हणतो संदेष्टा आहेस माहिती आहे, पण तूही माझा ऐकायला हवं. You know, God fed him at the brook. देवाने ओहळाजवळ त्याला खाऊ घातलं. The ravens brought breakfast. कावळ्यांनी नाश्ता आणला. The ravens brought lunch. कावळ्यांनी दुपारचं जेवण आणलं. The ravens brought dinner. कावळ्यांनी रात्रीचं जेवण पण आणलं त्याला. And he ate of it. आणि एलियाने ते खाऊन घेतलं. And drank of the cool water of the brook. आणि ओहळातलं थंड पाणी पिऊन टाकलं. Amen. Amen. While there was not a drop of water elsewhere. आणि बाकी इतरत्र कुठेही पाण्याचा थेंब सुद्धा नव्हता. Some reservations are always kept for the children of God. देवाच्या लोकांसाठी काही ठराविक गोष्टी कुठेतरी ठराविक जागेमध्ये ठरलेल्या असतात. Okay. Amen. Some reservations. कुठेतरी देवबाप देवाच्या मुलांसाठी राखून ठेवतो. Amen. Amen. No water anywhere. बाकी कुठेच पाणी नव्हतं. But there. तिथे होतं मात्र ओहळात. But nobody went there. पण बाकी कोणी तिथं गेलंही नाही. It didn't happen that Elijah spotted that water and thousands came to take that same water. असं थोडंच झालं की एलियाला तो ओहळ सापडला, तिथं त्याला ते पाणी दिसलं आणि एलियानंतर हजारो माणसं ते पाणी प्यायला गेली. Amen. It was only for Elijah. फक्त एलियासाठी ते पाणी होतं. That water will only be for you. ते पाणी फक्त तुमच्यासाठी देवानी राखून ठेवलं असेल. काय म्हणजे काय बाकी सगळं मरणार ते मला विचारू नका. पण तुमच्यासाठी राखून ठेवलेलं. ते वर जाऊन विचारायचं. म्हणजे काही गोष्टी मी अलीकडे सारख्या सांगतो, मला नाही विचारायच्या, मग कोणाला? वर जाऊन देवाला. But then what happened? पण मग काय झालं? Bible says बायबल म्हणतं the brook dried up. ओहळ वाळला. आपण काय म्हणतो इटर्निटी साठी असतो. हो, आपण ओहळापाशी बसलो की बसलो, इझी चेअर. हालेलुया. Because sometimes we get so established. तर कधी कधी आपण इतके स्थिर स्थावर आणि सेटल्ड होतो की आपण म्हणतो आता काय की आता काय प्रेयर नाही केलं तरी पाणी समोरच असतं. हो ना, म्हणजे पाणी इतकं वाहत आहे. आम्ही मी नदी किनारी लागलेलं झाड आहे. अरे सांभाळ. And so we become so familiar with the things of God. आणि देवाच्या गोष्टींशी आपला इतका सगळा असा सारखा सारखा परिचय होतो That the miracles we thought were happening before now becomes natural. सवय लागून जाते ना. आणि मग अगोदर जे चमत्कार होते आणि चमत्कार वाटायचे ते आता असा नैसर्गिक बाबी वाटतात. Amen. नजर मरते हो. If miracles happen every day, it becomes natural for us. रोज चमत्कार घडला तर आपल्यासाठी ती एक नैसर्गिक राहटी बनते आणि नजर मरते. Amen. आमेन. हे काय रोजच आहे ना. हो, मग आपण काय म्हणतो, हे तर रोज काय रोजच होतं काय. आमच्या चर्चला सारखीच लोक असतात. Amen. अरे पण नजर जिवंत ठेव. 40 years manna is falling every day. 40 वर्ष रोज मानना पडला. People thought लोकांना वाटलं सकाळी उठलं असं डोळं चोळलं मिळतं समोर. हो, डोळे चोळले की असं मानना समोरच असतो. फर्स्ट वीक they prayed. पहिल्या आठवड्याला प्रार्थना वगैरे व्यवस्थित केली. उद्या पडणार का माहित नाही. सुरुवातीला हे असं Let us pray. प्रार्थना करूया. Then they pray. प्रार्थना केली. Then open the door. See there manna fall. दार उघडलं, तंबूच्या समोरच मानना. Second again third day. तिसऱ्या दिवशी प्रेयर करायला लागले. प्रेयर करूया. परत मिरेकल पाहिजे हालेलुया. आपल्याला. आमेन. And then they pray. मग प्रार्थना. And then the manna is there. मानना समोरच असतो. After 1 month. महिना गेला. अरे तू उठला नाही प्रार्थना. ते रोजच पडतं ते हो ना, काय. ते सकाळी उठला नाही तू आज प्रेयरला ना. आमचा मानना रोजचा ठरलेला असतो. So you know God does not want us to be familiar with his miracles. तर देवाची इच्छा नाहीये की देवाच्या चमत्कारांची आपण ही असली सवय लावून घ्यायची. Because कारण a time comes एक वेळ येते when we think जेव्हा आपल्याला वाटतं this water is not drying just because of the title I hold. हे पाणी वाळत नाहीये. का वाळत नाहीये माहितीये? मला पदवी, मी मोठा पास्टर आहे, मी काहीतरी स्पेशलच असेल देवाच्या काहीतरी नजरेत. देवाच्या नजरेत म्हणजे मी म्हणजे स्पेशल. Amen. And that is the time God starts shaking our boat. आणि त्या वेळेला मग देवबाप बरोबर आपली नाव हलवायला येतो. And he starts changing things for us. नाव हलवून टाकतो आणि आपल्यासाठी गोष्टी बदलून टाकतो. Because when we don't change, he has to change, isn't it? का आपण जर बदलायला तयार नाही तर त्याला बदलायला लागतं. But if you continue praying, पण आपण जर प्रार्थना वगैरे व्यवस्थित रोज सुरू ठेवली, that brook will never dry up. हात जोडलेले रोज ठेवले की ओ हळवाळत But नाही. it doesn't happen that way. पण ते तसं होत नाही ना. हे Amen. हात असे कधी सुटतात कळतच नाही. Suddenly, अचानक even the great prophet is in a panic. मोठ्या महान संदेश त्याला पण अशी घबराट होते.
That morning he gets up and there is no water. त्या सकाळी तो उठतो आणि पाणीच नाही बोला आणि मी देवाचा इतका मोठा सेवक आहे. Amen. And at that time, त्यावेळेला our ears become like Alsatian dog. कान कसे होतात? अल्सेशन कुत्र्यासारखे एकदम असे वटारलेले. Amen. अवय ना आज ऐकलंच मी, आज ऐकणारच आहे देवाचं. आज मी देवाचं आहे. मग इतके दिवस काय करत होता? See, God is a creative God. देव निर्माण करणारा देव आहे. He can do anything. तो काही करू शकतो. But our ears need to be tuned to God always. पण आपले कान सुद्धा देवाकडे नेहमी लागलेले पाहिजेत ना. God never wants his children to stay comfortable. देवाची कधीच अशी इच्छा नसते की माझ्या बिलीवर लेकरांनी असं पाय ताणून नेहमी आरामात बसावं. It's just one thing. He doesn't want them to be comfortable. एवढंच की देवाची कधीच अशी इच्छा नसते की माझ्या बिलीवर लेकरांनी पाय ताणून नेहमी असं आरामात बसावं. Amen. नाही, He wants to change things always. देवाला नेहमी गोष्टी बदलायला आवडतात. Amen. मग नाव माझी डोलते पाण्यावरही होते. Amen. तो म्हणतो इथं नाही, आता तिकडे तुला हो, जेवण मध्ये मिळणार. म्हणतो इथं सेटल नाही व्हायचं तर तिकडे जेवायला मिळेल. Amen. Amen. आणि तिथं संपल्यानंतर तिकडे जा म्हणतो. तिकडे जायचं. See? And then as he goes on sending us from one place to the other, आणि जसं मग देव आपल्याला या जागेतनं त्या जागेकडे, त्या जागेतनं त्या जागेकडे पाठवत राहतो. आपलं कान अल्सेशन डॉग सारखं होऊन वटारलेले असतात मग कान की दे बाप्पा बोलत राहशील, मी ऐकत राहतो. Amen. Anytime God can speak. का कधी देव बोलेल. Because Elijah saw the change in his situation. का एलियानी त्याच्या परिस्थितीत बदल पाहिला. But praise God, Elijah's ears were always tuned to पण God. देवाची स्तुती असो की एलियाचे कान नेहमी देवाचं ऐकायला तत्पर असायचे. If you're always constantly, habitually tuning your ears to God, you will never live in panic. जर तुम्ही सतत सवय लावून देवाचं ऐकायला आपले कान Amen. तत्पर आणि तयार ठेवाल तर कधीच तुम्हाला कमतरता भासणार नाही. Amen. आमेन. You may lose your job also. कदाचित तुमची नोकरी जाईल But yet, तरी as long as you're hearing God, your ears are tuned to God, जोवर तू देवाचं ऐकत आहेस आणि देवाचं ऐकायला कान तयार ठेवतोय, you will say, तू म्हणशील I will not fear anything. मी कुठल्याही गोष्टीला घाबरणार Because नाही. I know God is going to speak to me. कारण मला माहित आहे देव माझ्याशी बोलणार He आहे. is going to tell me. देव मला सांगणार आहे. Maybe today, कदाचित आज maybe tomorrow. नाही तर उद्या He is going to speak to me. देव माझ्याशी बोलणार आहे. Because He knows I have lost my job. कारण देवाला माहिती आहे माझी नोकरी गेली आहे. We आमेन. need to live in that attitude. असल्या वृत्तीत आपण जगायचं. The moment your job is in trouble, ज्या क्षणाला तुम्हाला असं आढळतं की माझ्या नोकरीला काहीतरी धोका आहे, maybe it is too late till that time to hear God. At least open your ears and say, God, what are you telling me? कदाचित तोवर देवाचं ऐकण्यास तुमच्याकडनं फार उशीर झाला असेल, पण तरी ठीक आहे. त्यावेळेला लगेच देवाला एवढं तरी म्हणा की देव बाप्पा मी माझे कान उघडत आहे, तयार ठेवत आहे, काय बोलतोयस मी ऐकायला तयार Tell आहे. me, Lord. Tell मला me, सांग, Lord. Tell मला me, सांग, Lord. माझ्याशी बोल, मला सांग. Amen. Amen. Through the word speak to me. Through the Holy Spirit speak through me. In the church speak through me. वचनातून माझ्याशी बोल, पवित्र आत्म्याद्वारे माझ्याशी बोल, चर्चला मी जातोय, चर्च मध्ये माझ्याशी बोल. Praise the Lord. Amen. And He will tell you. आणि तो तुम्हाला सांगेल. Even if He doesn't tell you specifically, He will give you such a peace that you know something good is going to happen. आणि जरी खासरित्या त्यांनी काही तुम्हाला सांगितलं नाही तरी देखील इतकी शांती तो तुम्हाला देईल की त्या शांतीमुळे तुम्हाला ठाऊक असेल की काहीतरी माझं चांगलंच होणार आहे. Otherwise, restlessness will grip you and you will take a wrong step. नाहीतर तुम्ही बेचैन व्हाल, अशांत व्हाल आणि त्या अशांतीपायी तुम्ही चुकीचं पाऊल घ्याल. Amen. Amen. The most secure place is always to be under the covering of God. सगळ्यात सुरक्षित जागा म्हणजे नेहमी देवाच्या आवरणाखाली राहणे. Be in the secret place of the Most High God. परमुच्च देवाच्या गुप्तस्थळी वसणे. Always. नेहमी Be in the secret place of the Most High God. परमेश्वराच्या गुप्तस्थळी वसणे. Take time to pray. थोडी वेळ काढायची आणि प्रार्थना करायची. Take time to just sit down. थोडी वेळ काढायची, जरा शांत बसायचं. Don't even talk at times. कधी कधी बोलायचं सुद्धा Say, नाही Lord, I'm hearing you. आणि म्हणायचं प्रभू मी तुझं ऐकत आहे, बोल Speak to me. माझ्याशी बोल. असंच थांबा. Sit down. बसा, Speak. बोला Lord, speak to me. आणि म्हणा एवढंच की प्रभू तू माझ्याशी बोल, I'm ready to hear. मी ऐकायला तयार आहे. And then after some time you'll say, काही वेळाने तुम्ही म्हणाल काय झालं, 1 तास झालं देव बोललंच नाही. हो ना. अरे देव का तुम्ही बायकोसारखं ओरडून बोलणार का नवरा? म्हणजे देव असं मिस्टर आणि मिसेस सारखं ओरडून बोलत नाही. Sometimes he'll just drop things in your heart. म्हणून ते हळू बोललेलं तुला ऐकूच आलं नसेल. Be still and know that I am God. शांत राहा आणि जाणून घे देव मी आहे. Amen.
And suddenly He will drop certain things in your heart. आणि अचानक देव तुझ्या हृदयात काही गोष्टी पाडेल. And you may not know it at that time. त्या विशिष्ट वेळेला कदाचित तुला कळणार नाही. But when you move about, you will know that God has said something to you. पण जरा असं आपण कामाला लागलं की आपल्याला कळायला लागेल की हो देव माझ्याशी बोललाय. As long as you can hear, जोवर तुम्ही ऐकू शकाल, there will be nothing that can ever shake you up. तोवर अशी एकही गोष्ट नाही की जी तुम्हाला हादरवून घाबरवून सोडेल. Amen. आमेन. Always hear. नेहमी देवाचं ऐका. Praise the Lord. Amen. Always hear. नेहमी देवाचं ऐका. Because you are standing on a firm ground when you hear. कारण देवाचं तुम्ही ऐकत राहिलात ना तर तुम्ही भक्कम भूमीवर उभे आहात. A wise man सुज्ञ माणूस who hears me जो माझं ऐकतो and my sayings माझं वचन ऐकतो, is like a man who built his house on the rock. माझं बोलणं ऐकतो, तो खडकावर ज्याने घर बांधलंय तसा माणूस Let आहे. rain come, storm come. मग पाऊस येऊ दे, वादळ येऊ दे, Nothing will happen. काहीच होणार नाही. That person will not be shaken तो माणूस हलणार नाही. because he has peace in his कारण heart. त्याच्या हृदयात शांती आहे. But he has to hear. पण त्यांनी ऐकलं पाहिजे. Hear. ऐका. Amen. आमेन. God said to Elijah, देव एलियाला म्हणाला, go to Zarephath. सराफत गावी जा. See, that was important for Elijah एलियासाठी ते महत्वाचं होतं. because otherwise he is going to die. नाही तर एलिया आता मरणार. See, God was not only concerned about the widow, He was concerned about Elijah also. देवाला फक्त विधवेची काळजी होती असं नाही. देवाला विधवेची काळजी होती आणि सेवकाची म्हणजे एलियाची पण काळजी होती. What if Elijah didn't hear? एलियाने जर ऐकलं नसतं तर Then he would be looking at that water little left over in that Cherith brook. मग त्या ओळामध्ये जे थोडंफार पाणी राहिलं असतं ते पीत नाही, चाटत बसला असता. He would have got only mud and stones. आणि मग चाटता चाटता दगड धोंडे आणि मातीच तोंडात आली असती. मग kidney stone. हो ना. वाह. काय झालं देवाला? म्हणजे खडे तोंडात जाऊन किडनीच शेवटी खडे झाले. देवाला काय झालं? देवाला काय नाही झालं. And people start cursing the brook then. आणि मग लोक काय करतात? हा ओहळच चांगला नाही. Amen. ह्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम. या ओहळामध्येच काहीतरी नाही, प्रॉब्लेम. कानात प्रॉब्लेम आहे. ओळात नाही, कानात मैल जमलाय. कानात प्रॉब्लेम. हो. There is no trouble down in the Cherith brook. खाली काही ओहळामध्ये समस्या नाहीये. And then मग raven stopped giving food. कावळ्यानी अन्न पण आणायचं सोडलं. मर तू रेवन खात. कावळ्या तू मर. आता कावळा असतो त्याला काय, कावळ्या तू मर. एवढं दिवस दिलं आता का आज विसरला? हो ना, आज नाही आला. इतके दिवस खायला घालायला येत होता, आज आला नाही कावळा. Sometimes when we stop receiving blessing from somebody, we start cursing them. कधी कधी कोणाकडून आपल्याला आशीर्वाद जर मिळायचे थांबले तर आपण तर त्या माणसांवर शाप पुकारायला लागतो. You should know. तुला कळलं पाहिजे. God sometimes gives you that period of time only, that connection. देव कधी कधी ते नातं तुला तेवढ्याच काळासाठी देतो. कारण की काय होतं, हा. आपण त्याच्यावर एवढं लीन होतो, हो, आपण एवढे अवलंबून राहायला लागतो. शेवटी त्याला देव म्हणतो. हो. वा. See, finally we say you are God. मग शेवटी आपण काय म्हणतो? तुम्हीच आमचे देव. देव तिथं बसलं वर असं मारतो. काय मास मीच या कावळाला पाठवलं देव म्हणतो, आणि या कावळाला देव म्हणतो. मी कावळ्याला अन्न घेऊन पाठवतोय मी, ह्याने कावळ्याचा देव केलाय. That's why म्हणून थोडं दिवस, थोडे थोडे दिवस एकदा कावळाला पाठवणार, उंदीरा नंतर पाठवणार, नंतर दुसऱ्याला पाठवणार, याला पाठवणार. वा वा. Amen. Sometimes कधी कधी we look to the rich people. आपण फक्त श्रीमंत माणसांकडे पाहत असतो. त्याच्याकडे 4 गोल्ड आहे, 4 बोटावर. अरे पण तुला काय Praise the करायचंय? Lord, brother. हो, praise the कसं Lord. काय पण चांगलं तू आहे. कुठं बघतोय? See, and then that person blesses, तो व्यक्ती आशीर्वाद देतो. and we think that he is God. आणि आपल्याला असं वाटायला लागतं हे ब्रदरच देव आहेत. But what God does, देव काय करतो? He will raise up one ordinary fellow with chappals and he will give you money. एखाद्या साध्या चप्पल घातलेल्या माणसाला उभं करून त्याला तुला पैसे द्यायला लावतो. मग आपण म्हणतो अरे बापरे, मी इकडे बघत होतो, देव म्हणतो इथनं. म्हणजे मी अंगठीवाल्याकडे बघत होतो, या चप्पलवाल्याकडनं आले. अहो, See, that's why you are yours to be tuned to God. म्हणून कान देवाकडे ट्यून्ड पाहिजेत. Amen. आमेन. Elijah never saw the ravens like that. एलियानं कधी कावळ्याकडे अशा दृष्टीनं पाहिलं नाही. माणसाकडे बघितलं पण कावळ्याकडे नाही. देव म्हणतो कधी कधी कावळ्याकडे पण बघ. माझा आशीर्वाद कुठने येणार सांगता येत नाही. देव म्हणतो माझे आशीर्वाद कुठून आणि कोणाकडून येतील सांगता येत नाही. सगळ्यांकडे बघत राहा. Praise the Lord. आमेन. And then that providence stops. आणि तो पुरवठा थांबतो.
That's why when some people stop blessing, you say, praise God, that was the time limit God gave me to be with that person, divine connection, now it is over, I'll remember the good times and forget the bad times. आणि म्हणून कधी मग त्या व्यक्तीकडनं किंवा त्या व्यक्तींकडनं आपल्याला आशीर्वाद येणं थांबलं तर आपण म्हणायचं तेवढीच वेळ देवानी मला दिलेली होती, ते चांगलं दैवी नातं तेवढ्याच काळासाठी देवानी बांधून दिलेलं होतं, ती चांगली वेळ मी स्मरणात ठेवतो आणि देवाला धन्यवाद देतो. When your brook dries up, जेव्हा तुमचा ओहोळ वाळतो, your ears should be like Alsatian dogs. तुमचे कान अल्सेशन कुत्र्यासारखे व्हायला हवेत. When the ravens stop coming to you, जेव्हा कावळा तुमच्याकडे येणं थांबवतो, let your ears pick up the voice of God. कानाला वटारून देवाचं वचन ऐकायला सुरुवात करायची. Amen. आमेन. Otherwise, नाहीतर all our lives will be only licking there and licking here. आयुष्यभर इकडं चाट आणि तिकडं चाट असंच होईल. Amen. Listen to the word of God. Listen to the voice of God. देवाची वाणी ऐका, देवाचं वचन ऐका. See, that is the clue I am giving. Simeon means hearing God. हा एक क्लू मी तुम्हाला देत आहे. शिमोन म्हणजे देवाचं ऐकणे. Now, did God speak to the widow of Zarephath? सराफत मधल्या विधवेशी देव बोलला का? Yes. हो. God spoke to her. देव तिच्याशी बोलला. Elijah was very confident. एलिया फार विश्वासू होता. When he went to the widow, he was very confident. जेव्हा एलिया विधवेकडे गेला त्याला पक्क माहित होता, पक्का विश्वास होता. Because 1 Kings 17:4 says, कारण 1 राजे 17:4 मध्ये लिहिलंय, God told him, देव त्याला म्हणाला, arise, उठ go to Zarephath, आणि सराफत गावी जा, which belongs to Sidon, सिदोन मध्ये, and dwell there. नववचन, उठून सिदोनाच्या सारफतात जाऊन तिथे राहा. Behold, I have commanded a widow woman there to sustain you. पहा, तेथे तुझे पोषण करावे म्हणून मी एका विधवेला आज्ञा केलेली आहे. म्हणजे मी सांगितलंय तिला, म्हणजे मी विधवेला सांगून ठेवलंय की तुझी मॅनेजमेंट तिने बघायची. म्हणजे हालेलुया. देवाने सांगितलं पण ती नाही ऐकलं. I have commanded her. मी विधवेला सांगितलंय. See? So Elijah was very confident. ते एलियामध्ये पक्का भरोसा होता. देव तू आधी सांगितलं ना तिला, देवा तू अगोदर विधवेला सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ना. सगळं रेड कार्पेट वगैरे सगळं म्हणजे स्वागत जोरदार स्वागत पाहिजे असेल ना सगळं. हो ना. सांगितलं तिला मी बोललोय मोठं देवाचे सेवक येणार. हो हालेलुया. आमेन. So Elijah thought, एलियाला वाटलं I will get a nice red carpet invitation. म्हणजे असं लाल कार्पेटचं इतकं सुंदर असं स्वागत माझं होणार आहे. So when he went there, एलिया सर गेले. forget the carpet, there was nothing there. कार्पेट नाही, काहीच नाही. He was going to enter a house, she is walking out of the house. आणि एलिया सर घरात जाणार तर बाई घरातनं बाहेर निघत आहे. आणि काय केलं ती काठी गोळा करत, काटक्या गोळा करती बाई. नो स्वागत, नथिंग. एवढं स्वागत नाही म्हणजे हार नाही, बुके नाही, काय नाही, म्हणजे खमलच झाली. Instead of welcoming him, म्हणजे त्याचं स्वागत करायच्या ऐवजी she was walking out of the door. बाई घराबाहेर निघाली. He had to call her. आणि मग एलिया सरांना तिला हाक मारायला लागली. Woman, एक्सक्यूज मी बाई, काहीतरी मला जेवायला द्या बाबा. म्हणजे हे देव तर काय विसरला म्हणून. म्हणजे त्यांनी सांगितलं याला सांगितलं म्हणून काय देवच विसरलं का. म्हटला होता देव की मी तिला बोललोय, आता तो विसरला का ही विसरली का असंच सांगून टाकलं देवाने. देवानी असंच सांगितलं का. आमच्यासारखं कधी कधी. हो म्हणजे आपण जसं कधी कधी ऐसही बोल दिया, अरे तसंच बोललाय का, म्हणजे ऐसही बोल द्या आपल्यामध्ये कॉमन आहे, देवाकडे कॉमन नाही. See, God doesn't just say it. देव ऐसही बोल द्या बोलत नाही. No problem with God, there is the problem in the ear of that woman. शेवटी तिथेच आलो आपण. देवात काही समस्या नाही, बाईच्या कानामध्ये ब्लॉकेज आहे. See, verse 4 said, 4थं वचन, God said, देव बोलला, I have commanded the ravens to feed you. मी कावळ्यांना आज्ञा केली आहे तुला खाऊ घालायला. See, the ravens heard. कावळ्यांनी ऐकलं की एलिया सरांना आज आपण जेवण घेऊन जायचंय. So he was very faithful. एकदम विश्वासू होता तो. See, that is the problem. तीच समस्या. Animals hear but we don't. जनावर ऐकतात पण कधी कधी मानव ऐकत नाही, म्हणजे टू मच आहे बर का. That's why म्हणून even during Noah's time, नोहाच्या काळात सुद्धा all the animals 2 by 2 they went on their own in the ark, but the people didn't want to hear. सगळी जनावर जोडी जोडीनं अगदी गपचूपपणे तारूत गेली, पण माणसं ऐकून सुद्धा आली नाहीत. That is the problem. ही समस्या आहे. आम्ही देवाचे मुलं आहे. हो, हम तो खुदा के बेटे हैं, सब कुछ हमारा है. The birds heard.
पक्ष्यांनी ऐकलं, ते पण कावळ्यासारख्या पक्ष्यांनी ऐकलं. And here she was going out with no joy on her face. When she saw him, she had long face. She was a little angry also on him. आणि इथं विधवाबाई घरातनं बाहेर जात आहे, चेहरा एकदम उदास आहे. एलिया सरांना बघून जरा अशी खवळल्यासारखीच होती. Amen. आमेन. Elijah saying, काय? एलिया म्हणत असेल, म्हणजे मला कळत नाही, मला काही झालंय का, हिला काही झालंय का, त्याला काय झालंय. The Lord had spoken. प्रभू बोलला होता, She didn't hear. तिने ऐकलं नाही. That is the problem with us. आपली पण समस्या तीच आहे. Some are so focused on self. काही फक्त मी वर एवढे केंद्रित असतात They have no time to hear God. की देवाचं ऐकायला त्यांच्याकडे वेळच नाही. Amen. आमेन. Like that man with that 38 years infirm. जसं 38 वर्षाचा तो आजारी, What did he say? तो काय बोलला? He was still speaking to Jesus that nobody is there to help me. येशूशीच बोलतोय, काय करायचं, मला मदत करणारं कोणी नाही. God told Elijah, I have commanded her. देव एलियाला म्हटला, मी विधवेला सांगितलंय. But God didn't tell him whether she heard or not. पण देवाने एलियाला हे नाही सांगितलं की मी विधवेशी बोललेलं विधवेनं ऐकलंय का नाही, ते रहस्य ठेवलं. ते नंतर आपण विचारू. हा, ते नंतर, नाहीतर सेवक इथंच बसायचे. My God is very wise. This woman didn't know या बाईला माहित नाही that salvation, deliverance was on the way coming from the man of God. की तारण सुटका येत आहे, रस्त्यात आहे, देवाच्या सेवकाकडून येत आहे. But पण she didn't hear. ऐकलं नाही. Many times बऱ्याच वेळेला salvation is walking on the road. तारण रस्त्यावरून चालत येत आहे, Blessings are coming. आशीर्वाद येत आहेत, Deliverance are coming. सुटका येतीये, But we don't hear. आपण ऐकत नाही. And God says, ते म्हणतो, Peter, Peter, ऐकतो का? ऐकतो का? मी भिंतीला बोलत नाही, हो ना. तुझ्याशी बोलतो. हो, पण आपल्याला वेळ कुठं? आता वेळ कुठे आहे? आमचं लोक येणार बोलायला. हो, कशात बिझी आहे? आम्ही मिनिस्ट्रीत खूप बिझी आहे. कसली मिनिस्ट्री, कोणाची? See, if you don't hear God, you are going to die in your situation. तुम्ही जर देवाचं ऐकलं नाही तर आपल्या परिस्थितीत मराल. But to hear God is deliverance, to hear God is blessing, to hear God is healing. पण देवाचं ऐकणं आशीर्वाद आहे, देवाचं ऐकणं सुटका आहे, देवाचं ऐकणं आरोग्य आहे. Some people live and die before their time because they don't hear God. काही बिलीवर माणसं जगतात आणि वेळे अगोदर मरतात, कारण देवाचं ऐकत नाही. Even now God is speaking to some of you. आता सुद्धा देव आपल्यातल्या काहींशी बोलत And He's आहे saying, my son, I have already told you आणि म्हणत आहे, माझ्या मुला, मी तुला अगोदरच सांगितलंय what you have to do in your case. तू तुझ्या केस मध्ये, प्रकरणात काय केलं Have you पाहिजे. taken my word seriously? माझं वचन, माझा शब्द तू गांभीर्यानं घेतला का? Till you hear this, I will not speak to you further on this. जोवर तू हे ऐकत नाही तोवर या प्रकरणावर मी तुला अजून जास्त काही सांगणार नाही. My daughter, माझ्या मुली, I have been speaking to you. मी तुझ्याशी बोलत आलोय. Did you hear me? तू माझं ऐकलं का? Do you hear me? तू माझं ऐकत आहे का? Blessings are on the way. आशीर्वाद रस्त्यात आहेत, Deliverance are on the way. सुटका रस्त्यात आहे, Healing is on the way. आणि आरोग्य पण निघालंय. Are you ready to hear to obey? तू अशासाठी ऐकतेस का की आज्ञापालन करणार See, आहे? that is the first step you take. ती पहिली पायरी, म्हणजे फर्स्ट थिंग्स फर्स्ट, आय ऑलवेज से. Amen. आमेन. But thank God Elijah heard. पण देवाला धन्यवाद की एलियानी ऐकलं. What would have happened had not Elijah heard? जर एलियानी ऐकलं नसतं तर काय झालं असतं? There would have been how many funerals? मग किती माहिती? In Zarephath, सराफत मध्ये 3. 3 माहिती. One widow, her son, and the prophet Elijah. विधवा बाई, तिचा मुलगा, आणि देवाचा संदेष्टा एलिया. Amen. आमेन. म्हणजे पास्टर इज टुडे बिझी. Praise the Lord. आमेन. All 3. There would have been 3 funerals. 3 माहिती झाल्या असत्या मग. But praise God. पण देवाला धन्यवाद, Somebody heard. कोणीतरी ऐकलं. Praise God, Elijah heard. देवाला धन्यवाद, एलियाने ऐकलं. And not only heard, आणि फक्त ऐकलं नाही. some people hear but don't obey. He heard to obey. काही लोक नुसतंच ऐकतात पण ऐकलेलं करत नाही. तसं एलियाने केलं नाही, ऐकलं आणि तसं केलं. If you don't hear the word of God today, you are only having religion with you. आज जर तुम्ही देवाचा शब्द ऐकला नाही तर तुमच्याकडे केवळ धर्म राहिलाय. Yes. Because in religion, God doesn't speak. कारण धर्मात देव बोलत नाही, And you don't speak. तुम्ही बोलत नाही. मग You only observe some rituals and rites and धर्मामध्ये customs. मग तुम्ही केवळ काही रूढी, प्रथा, परंपरा, पूजा अर्चा एवढंच करता. Amen. Amen. It is no more a living worship. मग ती काही जिवंत आराधना राहत नाही. Custom, rituals, rites is not real worship. Jesus that says the time is coming when true worshippers will worship the Father in spirit and in truth.
रूढी, प्रथा, परंपरा, विधी ही काही खरी आराधना नाही. येशू म्हणाला, वेळ येत आहे जेव्हा खरे आराधक आत्म्यात आणि खरेपणात माझी आराधना करतील. Amen. आमेन. When you stop hearing God, जेव्हा तुम्ही देवाचं ऐकणंच थांबवता, you will only have a bundle of sticks, मग केवळ काटक्या जवळ असतील, a little oil, थोडंसं तेल असेल a little flour. आणि थोडं पीठ, And you will always live with the suicidal tendency. आणि नेहमी आत्महत्या करायच्या विचारात तुम्ही जगाल. Take it seriously. हे गांभीर्याने घ्या. देवाचं जर आपण ऐकलं नाही तर अशी परिस्थिती आपल्या जीवनात येईल. You will live in full of miseries. अगदी त्रासानं भरून जगाल, You will live with negativity. नकारात्मक विचारांनी जगाल. You will live in bitterness against people who have stopped helping you. ज्या लोकांनी तुम्हाला मदत करणं थांबवलंय त्या लोकांविरुद्ध कडूपणा घेऊन जगाल. You will curse your situation. परिस्थितीला शाप देत जगाल. You will curse your ravens and the brooks. कावळ्यांना आणि ओहोळाला शाप देत जगाल. Amen. आमेन. And you will live with the suicidal spirit. आणि आत्महत्या करायच्या वृत्तीनं जगाल. Then we start blaming the whole world. आणि मग आपण अख्ख्या जगाला नावं ठेवायला लागतो. We start blaming the church. मग आपण चर्चला दोष देतो. We start blaming the situation. मग आपण परिस्थितीला दोष देतो. We start blaming the people. मग आपण लोकांना दोष देतो. आमचं चर्च बरोबर नाही, आमचे लोक बरोबर नाही, आमचे लीडर चांगले नाहीत. Amen. हे मग असं होतं. Moreover, त्याहून जास्त when you live for yourself, तुम्ही स्वतःसाठी जेव्हा जगता you'll be very miserable. मग तुमची परिस्थिती फार भयानक असणार This आहे. woman was living for self. ही विधवा स्वतःसाठी जगत होती. Amen. आमेन. She was living for self. स्वतःसाठी जगत होती फक्त. Because she said in verse 12, कारण 12व्या वचनात ती म्हणाली, as the Lord your God lives, I have nothing, यहोवा तुझा देव जिवंत आहे, माझ्यापाशी चाणकी देखील नाही. only a handful of meal in a jar, little oil, and now I'm gathering a couple of sticks that I may go in and prepare it for myself, my son, that we may eat and die. मडक्यात मूठभर पीठ व कुपीत थोडे तेल मात्र आहे. आणि पहा, मी 2 काटक्या गोळा करीत आहे व आज जाऊन मी आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करते. मग आम्ही ते खाऊ आणि मरू. See, मी, आपल्या, माझं, मी, Say. माझं, मग मी, me, we, us, myself. मी, माझा मुलगा, मग मी आणि माझा मुलगा खाऊ, मग मी आणि माझा मुलगा मरू. See, all speaking about only family. सगळं मी 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 माझा परिवार, मी 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 माझा परिवार. That speaks about self-centeredness. हे सगळं स्वतःभोवती फिरणारं जग आहे. The more you live for self, the more you are sure to die. जेवढं तुम्ही स्वतःसाठी जगाल तेवढे 100 नाही 200% मराल. The more you are ready to die for others, the more you shall live. जेवढं तुम्ही दुसऱ्यांसाठी मरायला तयार व्हाल तेवढे स्वतः जास्त जगाल. मरायची तयारी पाहिजे दुसऱ्यांसाठी, मग जीवन माझं वाढतंय. Yes, Jesus said it that way. येशू बोललेला आहे. If you live, if you die for others, you shall live. तू दुसऱ्यांसाठी जगलास, तू दुसऱ्यांसाठी जर जगत राहिलास तर तू जगशील. Amen. Amen. Some people think काही लोकांना वाटतं that they can please God की मी देवाला प्रसन्न करीन, and get everything from God by being only self-centered. मी देवाला प्रसन्न करीन आणि देवाकडनं सगळं मिळवत राहीन, स्वतःवरती फक्त माझ्यावरती मी वरती लक्ष देऊन देऊन. Amen. Amen. Self-centeredness will prevent you from hearing from God. स्वार्थीपणा तुम्हाला देवाचं ऐकू देणार नाही. Because sometimes God tells you to give. कारण कधी कधी देव तुम्हाला द्यायला सांगेल. And when a person is self-centered, he will not give. आणि एखादा माणूस स्वार्थी असला तर देत नाही. Some people don't want to hear God because God more often than not, he always tells you to give. काही बिलीवर माणसांना म्हणूनच देवाचं ऐकायला आवडत नाही, कारण त्यांना माहिती असतं की देव माझ्याशी बोलला की मला द्यायला सांगणार आहे, म्हणून मला ऐकायचंच नाही. Because कारण God had spoken to that widow, देव विधवेशी बोलला होता, you have to give to the prophet. तू संदेश त्याला द्यायचं. He didn't say, I'm going to bless you. तो असं नाही म्हटला मी तुला आशीर्वाद देणार आहे. तो तिला म्हटला होता तू संदेश त्याला द्यायचं. So many times बऱ्याच वेळेला God does speak to us, but we don't want to hear, and we say we have not heard because God had said something like give to somebody else. देव बोलतो बरं का आपल्याशी, पण आपण ऐकत नाही किंवा ऐकून देखील न ऐकल्यासारखं करतो, कारण की जास्तीत जास्त वेळेला देव असंच म्हटलेला असतो की तू दे. Amen. Amen. Then I will bless you. मग मी तुला आशीर्वाद देईन, तू दे. And when God says, आणि जेव्हा देव म्हणतो तू दे, तू दे, आपण काय करतो? मग I bind you devil in the name तू of दे. Jesus Christ of Nazareth. कुठून रे सैतान बोलला, मी Get बांधते behind तुला me, Satan. सैतान येशूच्या नावामध्ये तू दे. And then God बोलो. says, मग देव म्हणतो मी देतो. ओ मी देतो, Thus says the Lord, you spoke, Lord. मी देतो म्हटल्यावरती मग अरे सेनाधीश देव बोलला, म्हटला मी देतो. आणि तू दे म्हटल्यावर सैतान, Bind you devil in Jesus' मी name. बांधते तुला सैताना, तू दे. And so maybe she heard it.
तर विधवेने ऐकलं असेल. God is saying, देव म्हणतो, woman, बाई चांगलं केक बनवून दे त्याला. भाकर चांगली मनापासनं भाज. कोण बोलला असेल? शैतानच असेल. Bind you devil. भाकर चांगली मनापासनं भाज म्हणजे कोण बोलला? मी काय नीट करत नाही. Then you eat afterwards. मग तू नंतर खा. Some people will say, काही लोक म्हणतील, देवा बोलू नको तू माझ्याशी. म्हणजे लोक काय काय कारण की देव म्हणतात. बोलला तर द्यायलाच बोलणार. मग काही बिलीवर असंही म्हणतात प्रार्थनेत, दे बाप्पा तू माझ्याशी बोलू नको, कारण तू बोलला की असंच काहीतरी बोलतोस, मला करायला होत नाही. But in giving lies your blessing. कारण मला ना मी फार आवडते. अरे पण देण्यात तुझे आशीर्वाद आहेत. That's why I said self-centeredness will rob you from hearing the voice of God. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो ना, स्वार्थीपणा तुम्हाला देवाचं ऐकण्यापासून थांबवेल. Amen. Because here she was only me, my हो son, ना. what we have, what we don't have. काय इथंही विद्वान नुसतं मी तोच बँड चाललाय. मी आणि माझा मुलगा, मी आणि माझं घर. But when you hear God, पण जेव्हा तुम्ही देवाचं ऐकता, to obey, आज्ञापालन करायला, blessings will flow forth in your home. आशीर्वाद तुमच्या घरात वाहतील. Amen. आमेन. Because this woman was absorbed in her own life, कारण ही विधवा बाई स्वतःच्या मध्येच भिजली होती. her own son's life, स्वतःच्या मुलाच्या जीवनात भिजलेली. my situation, my food, my clothing, my house. माझं अन्न, माझे कपडे, माझं घर, माझा मुलगा आणि माझं. Amen. आमेन. And in the end, when people start blowing their own trumpet, आणि शेवटी मग माणसं जेव्हा स्वतःचा करणा असा जोरजोरात वाजवतात, the final statement, the final word will be funeral. शेवटचा शब्द मग असतो मयत. And that's what the statement was. When she started saying me, my son, finally she said, आम्ही मरणार. तेच मग तिचं विधान कसं झालं, मी केलं आणि शेवटी काय म्हटली, मी आणि माझा मुलगा मरणार. Self-centeredness will kill you. स्वार्थीपणा तुला ठार मारेल. Believers don't realize it. विश्वासू लोकांना कळत नाही. To be born again means नवीन जन्म घेणे म्हणजे to be born, to come out of Peter and to be born in Christ. नवीन जन्म म्हणजे पीटर मधून बाहेर पडून येशूत जन्माला येणे. त्याला नवीन जन्म म्हणतात. Because कारण Nicodemus said, how can I be born in my mother's womb? निकोदेम म्हटला Second time. की मी माझ्या आईच्या पोटात आता मी दुसऱ्यांदा जाऊन कसा काय जन्म घेणार. नाही. तसं नाही. You are born in Christ. ख्रिस्तात तुझा जन्म झाला You पाहिजे. are born in God. देवात तुझा जन्म झालाय. When you are born in Christ, आणि ख्रिस्तात जेव्हा तुझा जन्म होतो, you no more live. तू जगतच नाही. Christ lives in you. ख्रिस्त तुझ्या ठाई जगतो. आमेन. Amen. Amen. And Christ lived for the world. आणि ख्रिस्त जगासाठी जगला. And now you start living for the world. आता तू जगासाठी जग. Praise the Lord. माणसांसाठी, इतर माणसांसाठी जग. Are you understanding, people? कळतं का? Love, प्रेम not self. स्वतः नाही, Love others. इतरांवर प्रेम कर. न मला ना मी फार आवडते नको. See, the opposite of love, people say hate. प्रेमाचा विरोधक शब्द लोक म्हणतात तिरस्कार. But if you read in 1 Corinthians, 1 करिंथ वाचलं, there it speaks about opposite of love is self. Because love seeketh not its own. 1 करिंथ वाचलं तर कळतं की प्रीतीचा विरोधक शब्द आहे मी, स्वार्थ. Amen. कारण की प्रीती स्वार्थ शोधत नाही. Praise the Lord. Amen. Love seeketh not its own good. प्रीती स्वार्थ शोधत नाही. Amen. Amen. So the world does not understand about love. आणि म्हणून जगाला प्रीतीविषयी कळत नाही. We are born in the family of God. आपण देवाच्या परिवारात जन्माला आलोय. Amen. Amen. We are born in the family of God. आपण देवाच्या परिवारात जन्माला आलोय. We love one another. आपलं एकमेकांवर प्रेम आहे. Our love extends far beyond our immediate relationship. आपलं एकमेकांवरचं प्रेम आपल्या तात्कालिक नाते किंवा आपल्या तात्कालिक नातेवाईकांच्याही पलीकडे जातं. Praise the Lord. Amen. Now we love everyone. आता आपलं सगळ्यांवर प्रेम आहे. We are concerned about you. आता आम्हाला तुमची काळजी आहे. You are concerned about us. तुम्हाला आमची काळजी आहे.
Amen. Amen. You no more live for self. आता तुम्ही स्वतःसाठी जगत नाही, You live for others. आता तुम्ही दुसऱ्यांसाठी जगताय. Jesus himself was born for others. येशूचा जन्म, येशूचा स्वतःचा जन्म दुसऱ्यांसाठी He झाला. never thought of himself. कधी येशूने स्वतःचा विचार केला नाही. He broke bread for others. त्याने भाकर मोडली कुणासाठी? दुसऱ्यांसाठी. Amen. Amen. When you break bread for others, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी भाकर मोडाल, you have agape love. तुझ्यामध्ये अगापे प्रेम आहे म्हणायचं. Anybody can break bread for himself. स्वतःसाठी भाकर सगळेच मोडतात, त्यात But when you विशेष काय? break bread for others, you have agape love in पण you. दुसऱ्यांसाठी जर तुम्ही भाकर तोडली तर मग म्हणायलाच लागेल की तुमच्यात अगापे प्रेम आहे. And when you break bread for others, you will have bread enough. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी भाकर मोडू लागाल, तुम्हाला स्वतःला पुरेशी भाकर मिळेल. Because does not the Bible says, cast your bread upon the waters, it will come back to you after many days. कारण बायबल म्हणतं ना की आपली भाकर पाण्यावर सोड, अनेक दिवसांनी तुझ्याकडे ती परत येईल. Amen. आमेन. Even on the cross he was dying, he was living for others. क्रूसावर मरताना देखील तो दुसऱ्यांसाठी जगत होता. From 12 to 3 he was on the cross. दुपारी 12 ते 3 तो क्रूसावर लटकलेला Not होता. for self, स्वतःसाठी नाही but काही, for others. इतरांसाठी. He could come from the cross. तो त्या क्रूसावरनं खाली उतरू शकला असता. He said, I have got legions of angels. तो म्हटला, सैन्य आहे माझ्याकडे दूतांचं, I have power. माझ्याकडे सामर्थ्य आहे. He could come off. तो येऊ शकत होता खाली क्रूसावर, But he पण didn't. आला नाही. When you live for others, you don't use your power for self. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी जगता तेव्हा सामर्थ्याचा वापर तुम्ही स्वतःसाठी करत नाही. For your self-saving, you won't do it. स्वतःला वाचवायला तुम्ही त्या सामर्थ्याचा वापर करत नाही. Amen. आमेन. He lived and died for others. तो जगला आणि मेला दुसऱ्यांसाठी. That's why he prayed. म्हणून त्याने प्रार्थना केली, Father, देव बाप्पा, I do not only pray for these, मी फक्त ह्यांच्यासाठीच प्रार्थना करतो असं नाही, but later on, those people who will believe me, I'm praying for them also. पण मागाहून जी माणसं माझ्यावर विश्वास ठेवणार आहेत त्यांच्यासाठी पण मी प्रार्थना करतो. See his mind. पहा ना येशूचं मन. Not thinking only about themselves also, further than that, till today, I mean, he was thinking about our church people also. then. स्वतःचा तर विचार करतच नाहीये, स्वतःचे जे काही 12-13 होते त्यांचाही फक्त विचार करत नाहीये, तर सगळ्यांचा, इतरांचा, दुसऱ्यांचा विचार करत आहे. म्हणजे आपल्या चर्च मधल्या माणसांचाही विचार तेव्हा त्यांनी केला आहे. Praise the Lord. Living for others. दुसऱ्यांसाठी जगणे, माझा नच इतरांचा, Doing for others. इतरांसाठी करणे. See, we may leave this church. आपण हे चर्च सोडू कदाचित, I, as a pastor, we might die and go to be with the Lord. आम्ही देखील कदाचित पाळक आहोत, पण शेवटी मरून प्रभूकडे निघून जाऊ Somebody else will be here, आणि कोणीतरी इथे येईल, but the work of God will continue. पण देवाचं काम सुरू राहील. Praise God. देवाला धन्यवाद. Work of God will continue. देवाचं काम सुरू राहील. It has to continue. देवाचं काम सुरू राहिलंच पाहिजे. Amen. आमेन. Look at Simeon of the New Testament. नवीन करारातला शिमोन पहा, He also heard God. त्यांनी पण देवाचं ऐकलं, He heard in the temple. त्याने मंदिरात ऐकलं. Amen. He Amen. was not a prophet. तो काही संदेष्टा नव्हता, Anna was a prophetess. हना संदेष्टी होती. Simeon was not a prophet. शिमोन संदेष्टा नव्हता. Who was he? कोण होता तो? Ordinary man. साधा माणूस, Loved God. देवावर प्रेम When करणारा. you love God, you have the anointing of God upon you. जेव्हा तुम्ही देवावर प्रेम करता, देवाचा अभिषेक तुमच्यावर असतो. Yes. आमेन. Simeon was not a prophet. शिमोन काही संदेष्टा नव्हता काही मंदिरातला, Ordinary person. साधा माणूस होता. But his ears were tuned to the voice of God. पण त्याचे कान देवाच्या वाणीकडे सारखे लागलेले होते. Hadn't he heard? If he had not heard, त्याने जर ऐकलं नसतं he would have died without seeing the salvation of the Lord. तर प्रभूचं तारण पाहिल्याशिवाय मेला असता. But see how it was. पण पहा कसं, He heard, she heard, both came together. त्याने ऐकलं, तिने ऐकलं, दोघे एकत्र आले. Praise the Lord. Hallelujah. God spoke. देव बोलला, Simeon, शिमोना there पहा, Christ is born. ख्रिस्ताचा जन्म झाला. Where? कुठे? That young lady who is walking with a child named Mary ती तरुण मुलगी मरिया जी बाळाला घेऊन येत आहे, and Joseph. आणि योसेफ, That is the salvation. ते तारण आहे. That is salvation. ते तारण आहे. Got up immediately. लगेच उठला. And Anna was there. आणि हॅना तिथं होती, She was a prophetess. संदेष्टी होती. Suddenly she also heard the voice of अचानक God. तिनं पण देवाचा आवाज ऐकला The consolation of Israel is born. की इस्रायलचा सांत्वनहार जन्माला She आला. also got up. ती उठली. Both came at the same time. दोघे त्याच वेळेला आले. Simeon picked up the child. शिमोनाने बाळ हातात घेतलं. Behold, my eyes have seen the salvation पहा of माझ्या the डोळ्यांनी Lord. देवाचे तारण पाहिले. Now let your servant depart in peace. आता तुझा सेवक शांतीने मरो. I lived for this day. या दिवसासाठी मी जगलो, I have seen. मी पाहिलं. I don't want to see anything now. आता मला अजून काही पाहायचं नाही. Let me die. आता मला मरू दे. And he died. आणि मेला. What life? काय What जीवन, life? काय जीवन. Didn't even work for Jesus. येशूसाठी काही
काम मिनिस्ट्री नाही केली, Nothing. काही नाही केलं. Heart for Jesus. हृदय येशूसाठी, Heart. मंदिरात येशूसाठी हृदय. Praise the Lord. हालेलुया. Simeon means hearing. शिमोन म्हणजे ऐकणे. Hearing. ऐकणे. Hearing will help you out of many awkward situations. ऐकणे तुम्हाला अनेक ऑकवर्ड परिस्थितीतून बाहेर काढेल. Amen. आमेन. And how can people hear if they are not interested in God? आणि लोकांना जर देवात, बिलीवर माणसांना जर देवामध्ये रसच राहिला नाही तर ते देवाचं ऐकणार कसं? It's all tied up with how much close you are with God, how much God is attractive to you. हे सगळं शेवटी याच्यावर अवलंबून आहे की तू देवाच्या किती जवळ आहेस आणि किती देवाचं आकर्षण तुझ्यामध्ये आहे. Amen. Amen. Every day just say, Lord, speak to me, Lord. रोज फक्त एवढंच म्हणा, प्रभू माझ्याशी बोल ना. Speak to me, प्रभू Lord. माझ्याशी बोल. See, God wants you to have communion with Him. देवाची इच्छा आहे की तू देवाशी बोललं पाहिजे. And that's why He changes positions for you. आणि म्हणून देव तुझ्यासाठी सारखं पोझिशन बदलतो. कधी रेवन आणतो, हो. मग ते बंद करतो, मग ब्रुक आणतो, ते परिस्थिती बंद बदलतो करतो. देव सारखी. कधी कावळ्याला आणतो, मग कधी ओहोळ, मग कधी हे, कधी कधी. Amen. He keeps on doing things differently. आणि वेगवेगळ्या रीतीनं परिस्थिती बदलून देव कार्य करत राहतो. Why? का? He wants us to have communion with का Him. देवाची इच्छा असते की आपण सारखं त्याच्याशी बोलत राहिलं पाहिजे. Praise the Lord. Amen. Every day speak to Him. रोज देवाशी बोला. Walking, speak to Him. चालत चालत देवाशी बोला. Sitting down, speak to Him. खाली बसलाय देवाशी बोला. Thank you, Jesus. धन्यवाद. Even if you say like that, thank you, Jesus, you are connected to God. धन्यवाद येशू म्हटलं तरी आपला देवाशी थेट संपर्क लागतो. गप्पा मारायच्या आपण देवाशी. See? आमेन. Even if you say thank you, Jesus, you are in connection with God. जरी धन्यवाद येशू म्हटलं ना तरी आपला संपर्क देवाशी लागत असतो. Yes. आमेन. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Praise you, Jesus. धन्यवाद. टेलिफोन टू जीसस, टेलिफोन टू जीसस. फक्त संडे स्कूलला का? हा? Amen. आमेन. Just imagine if Hagar hadn't tuned her ears to the voice of God, she would have perished, her son would have perished. कल्पना करा, हगारेनं आपले कान देवाचं ऐकायला जर तत्पर ठेवले नसते, तयार ठेवले नसते तर ती मेली असती आणि तिचा मुलगाही मेला असता. What about Naaman? नामानाचं काय? What if he hadn't heard the voice of the prophet? नामानानं संदेश त्याचं ऐकलं नसतं तर What would have happened? काय झालं असतं? He would have died with leprosy. त्या कुष्ठरोगात स्वतः मेला असता. If Moses hadn't heard the voice of God, मोशेनं देवाचा आवाज ऐकला नसता what तर would have happened? काय झालं असतं? The children of Israel would have perished in Egypt. इस्रायली मुलांचा नाश मिस्र देशात झाला And असता. how many times it is written? आणि किती वेळेला लिहिलंय? The Lord spoke unto Moses. परमेश्वर मोशेशी The बोलला. Lord spoke unto Moses. देव मोशेशी The बोलला. Lord spoke unto देव Moses. मोशेशी बोलला. किती वेळा लिहिलंय Lift up the rod. की तू काठी उचल Go in front. आणि पुढे जा Strike the waters. आणि त्या पाण्याला मार, Strike the rock. खडकाला मार, Speak to Pharaoh. फारोशी बोल. देव मोशेशी बोलला. See, so many times God spoke to him. किती वेळेला देव मोशेशी बोलला? Just imagine all those times he just heard only once. What would have कल्पना happened? करा, त्या सगळ्यातनं जर मोशेनं एकदाच कधीतरी देवाचं ऐकलं असतं तर What would have happened? काय झालं असतं? No deliverance. सुटका मिळाली नसती इस्रायली लोकांना. See, God was not walking with him like that. देव काय असा अक्षरशः त्याच्याबरोबर चालत नव्हता God का? was speaking from the sky. देव आकाशातनं त्याच्याशी बोलत होता. Moses, मोशे, go to Pharaoh. फारोकडे जा. Yes, Lord. हो प्रभू. Moses, मोशे, leave your father-in-law. सासऱ्याला सोड, Go. जा. Go to Pharaoh. फारोकडे जा. Yes, Lord. हो प्रभू. Speak to Pharaoh. फारोशी बोल. Yes, Lord. हो प्रभू. Speak about the plagues. त्या पिढांविषयी बोल Lice will fall. आणि उवा होणारेच सांग. What if he went there and said mice will fall? I mean, हा, म्हणजे उवांविषयी तो दुसरंच काहीतरी पडणार आहे म्हटलं असतं, उवाचं उंदीर झालं असतं तर. Pharaoh म्हटलं सर कुठं तू म्हटलं lice हो will, ना, Pharaoh mice म्हटलं will तर- fall, lice पडले. हो ना, म्हणजे असं कसं He झालं? had to be very specific. म्हणजे फार अगदी खास आणि विशिष्ट पाहिजे तो बोलण्यामध्ये. Like God told Abraham, जसं देव अब्रामाला म्हटला, Abraham, अब्रामा leave your house, घर सोड, leave your father's house, वडिलांचं घर सोड, go to the place I am showing you. जी जागा मी दाखवतो तिथे चल. Yes, Lord. हो प्रभू. Take your wife. Yes, बायकोला Lord. बायकोला घे. हो प्रभू. लॉटला घेऊन नको. No, Lord. हा, घेऊन गेला तू. लोटाला घेऊन जाऊ नको. नाही प्रभू, घेऊन गेला. Leave your land. Yes, Lord. तुझा देश सोड. हो प्रभू. Amen. आमेन. Even God spoke to Isaac. देव इसाकाशी पण बोलला. Isaac, इसाका, don't leave Gerar. घरार सोडू नको. Don't go to Egypt. इजिप्तला जाऊ नको. I will bless you here. मी तुला इथे आशीर्वाद देणार आहे. Yes, Lord. हो प्रभू. Jacob, याकोबा, go to Bethel. बेतेलला जा. Yes, हो Lord. प्रभू. देव बोललेला आहे सगळं त्यांच्याशी आणि त्यांनी ऐकलं. God spoke to them
देव त्यांच्याशी बोललाय. Every time they heeded the word of God, they were blessed. आणि ज्या दरवेळेला त्यांनी देवाचं ऐकलं ते आशीर्वादित झाले. On the 14th of Nisan, निसानच्या 14व्या दिवशी take the lamb, कोकरू घे slay the lamb, आणि वध, apply blood on the door and the lintels. रक्त बाहेर दाराबाहेर लाव, Self same day you shall be saved. त्याच दिवशी तुम्ही वाचाल. Yes, Lord. हो प्रभू. See, for everything, yes, Lord. सगळ्याला येस सर, येस लॉर्ड, येस लॉर्ड, येस येस लॉर्ड. How important it was for Moses to have very strong ears. म्हणजे मोशेचे कान अगदी तत्पर, बलवान आणि तीक्ष्ण असणं किती गरजेचं होतं. Amen. आमेन. And God is speaking through the word. आणि देव या शब्दातनं He is बोलतोय. speaking through the word. आज देव आपल्याशी शब्दातनं बोलतोय. He speaks through the Holy Spirit. पवित्र आत्म्याद्वारे देव आपल्याशी बोलतो. He speaks in the church. चर्च मध्ये देव आपल्याशी बोलतो. He speaks through some people. काही लोकांद्वारे देव आपल्याशी बोलतो. Amen. आमेन. Be tuned. तुम्ही कान तयार ठेवा, ऐकायची तयारी ठेवा. If somebody is deaf, you won't speak to him, isn't it? आता कोणी बहिर असेल तर आपण बहिऱ्याशी बोलतो का? How important it is. किती महत्वाचं आहे ऐकणं. That's why I always tell the Lord, म्हणून मी नेहमी प्रभूला म्हणतो, speak, Lord. बोल प्रभू. Are you speaking something? बोलतोय ना तू, काहीतरी बोलतोयस का? Am I hearing something? मी ऐकतोय ना? Have I missed something? कुठे काही राहिलं तर नाही ना? Go on telling God. प्रभूला सारखं Because सांगायचं. God has ways and means to reach to you then. कारण देवाकडे मग रीती आणि मार्ग असतात तुझ्यापर्यंत आणि तुझ्या कानापर्यंत पोहोचायचे. Amen. आमेन. Lord म्हणतो अरे हे असं ऐकत नाही, मग पण इंटरेस्ट आहे, मग असं आहे पण काहीतरी पाठव. हो, देव म्हणतात सरळ ऐकत नाही ना, मग फटका देऊ एक छोटासा, स्लाइटली मग ऐकेल. Maybe he will say let him go in the church I'll speak. कदाचित देव म्हणेल आज त्याला चर्चला जाऊ दे, मी चर्च मध्ये But त्याच्याशी it's all बोलेन. based on your interest. पण तुझ्या उत्सुकतेवर तुला इंटरेस्ट आहे की नाही याच्यावर सगळं ठरलंय. Look at those wise men. ते ज्ञानी लोक पहा, They saw the star in the east त्यांनी पूर्वेकडे तारा पाहिला and they followed that star. आणि ताऱ्या मागे जे चालले 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 चालले, Amen. They said no, the star is speaking to us ते something. म्हटले नाही, तारा आमच्याशी बोलत आहे, It is a divine thing. काहीतरी दैवी आहे. And they met Jesus. आणि येशूला बरोबर येऊन भेटले. Unless and until we are ready to take action in the general direction, God is not going to give you a specific direction. जी जनरल दिशा, सर्वसामान्य दिशा देव आपल्याला दाखवत आहे, त्यात जर ऐकायला आपण तयार झालो नाही तर विशिष्ट दिशा देव आपल्याला दाखवणार नाही. General direction is the word of God. आणि सर्वसामान्य सगळ्यांसाठी दाखवलेली दिशा आहे बायबल. Amen. यात लिहिलेलं करा. This is the will of God in Christ Jesus concerning you. ही देवाची इच्छा आहे ख्रिस्त येशू मध्ये तुझ्यासाठी, माझ्यासाठी. Amen. आमेन. Always when you read the word, नेहमी वचन वाचताना Lord, प्रभू help me to apply these words. मला Lord. मदत कर, हे वचन मी पाळावं. Help me, Lord. मला मदत कर, I am weak, Lord. मी अशक्त आहे, I'm not strong, मी Lord. काही खंबीर नाही. Energize me, मला Lord. शक्ती दे, Tell me, Lord. मला बोल, Lead me, Lord. मला चालव. See, that is the way you need to do. अशा रीतीनं आपण करायचं. Many times people say, बऱ्याच वेळेला लोक म्हणतात, कधी तू बोलवणार मला मोठं सुवार्थ व्हायला हो ना, मुंबईमध्ये. हो, ते धन्यवाद. म्हणतो कधी तुझं पाचारण माझ्यावर कब बुलावा आएगा. देव म्हणतो तू कधी ऐकणार माझं वचन, देव म्हणतो ऐकायला लागल्यावर बुलावा आएगा. कधी तू बायबल वाचणार, कधी बायबल उघडशील आणि बायबल वाचशील. प्रमाणे कधी थोडं थोडं करणार. म्हणजे लिहिलेलं जे आहे त्या सगळ्यातलं थोडं तरी कधी पाळशील. Amen. आमेन. Yes. When we show that interest जेव्हा आपण तो इंटरेस्ट दाखवू, in the written word of God, देवाच्या या लिहिलेल्या शब्दात मला इंटरेस्ट आहे, then the spoken word of God will also come. ते देवानी पाहिलं की देव वरून पण बोलायला लागेल. Praise the Lord. खालचं वाचून ऐकायला लागलो की आकाशवाणी सुरू होते. Praise God. Amen. Many of you, तुमच्यातले अनेक जण you are reading the word every day. वचन रोज वाचता. Many of you are saying, तुमच्यातले अनेक जण म्हणतात, Lord, प्रभू lead me, मला चालव, guide me. मार्गदर्शन Help कर, me. मदत कर. And see, God will give you His direction. आणि पहा देव तुम्हाला त्याचं मार्गदर्शन देतो. Praise the Lord. Amen. 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 You know, Philip, the evangelist, great evangelist, फिलिप जो महान सुवार्तिक, he started only laying tables in the church. त्यांनी चर्च मध्ये पंगत मांडण्यापासनं आणि खुर्च्या मांडण्यापासनं सुरुवात केली. The apostle said, प्रेषित बोलले, select 7 anointed people, 7 अभिषिक्त माणसं निवडा, wise people, शहाणी पाहिजेत, हुशार, set them over tables. आणि त्यांना मेज मांडण्यावर ठेवा, पंक्ती मांडण्यावर ठेवा. The crowd selected 7. आणि गर्दीनं 7 निवडले. Say, crowd selected. गर्दीनं 7 निवडले. See, गर्दींना सगळं माहिती आहे कोण कसं आहे काय आहे. लोकांच्या गर्दीला सगळं माहिती असतं बरं का, की हे ब्रदर कसे आणि त्या सिस्टर कशा आहेत. And they pointed out to Philip. आणि त्यांनी फिलिपकडे इशारा केला. They said, कोणी? Philip is good. लोकांच्या गर्दीनं
फिलिपकडे इशारा केला आणि म्हटले, हे ब्रदर फिलिप खूप चांगले आहेत बरं का. Philip didn't say, फिलिप असं नाही म्हटला. एक मिनिट हा आधी देव मला सांगू हो, दे. म्हणजे असं फिलिप म्हटला नाही. See? म्हणजे नाही तिथं नम्रता आणि उद्धटपणा करायला नको He didn't say, असं नाही म्हटलं तो. let me pray about it मला प्रेयर करू दे, because I am called to for greater things than मला these. मोठ्या मिनिस्ट्रीसाठी पाचारण आहे. हे टेबल वगैरे म्हणजे चुकलेलं आहे. हे दुसऱ्यांना तुम्ही बोलवा. हो, म्हणजे ह्याला मी नाही, म्हणजे लोकांची गर्दी चुकलेली आहे. No, फिलिपाने असा आगाऊपणा केला नाही. he obeyed in small things. त्यानं लहान लहान गोष्टींमध्ये देवाचं आज्ञापालन केलं. When you're obedient in small things, God will give you greater things. असं लहान लहान गोष्टींमध्ये देवाचं आज्ञापालन केलं की देव म्हणतो हिला मोठ्या गोष्टींवर लीडर करा. Praise the Lord. बाई विश्वासू आहे. Setting tables for widows. You know, widows. विधवा बायकांसाठी पंगत मांडणे. विधवा बायका, आम्हाला जेवण मिळालं नाही. हमारी मांग कुठे आहे पुरी pastor? त्यांना करो. बोलवायचं. कुठं You know how it पास्टर कुठे आहेत? बोलवा. And God saw his obedience in small देवाने things. फिलिपाचं आज्ञापालन पाहिलं की लहान सहान गोष्टींमध्ये Very faithful. विधवांची मॅनेजमेंट ब्रदर फिलिपने अच्छी की है. See, he was anointed. अभिषिक्त होता. म्हणजे किती प्रार्थना केलं असेल. किती प्रेयर केली असेल फिलिप. Lord. प्रभू, I want to be a minister of God. मला तुझा सेवक बनायचंय. Fill me with the Holy Spirit. तुझ्या पवित्र आत्म्याने मला भर. God filled him. देवाने त्याला भरलं And he came to church. आणि चर्चला आला. People said, लोक बोलले, Philip, फिलिप तुम्हाला हे टेबल मांडायचं. पंगत मांडायला ब्रदर फिलिप. God, दे बाबा, for this you have called, ह्याच्यासाठी तुम्हाला बोलवलं, I will do it. मी करतो. And he started doing it. आणि करू लागला. God made him the first evangelist in the Bible. देवाने बायबल मधला नवीन करारातला पहिला सुवार्तिक फिलिपला केलं. You know, many of the evangelists didn't want to become evangelists in the first place. बऱ्याच सुवार्तिकांना सुवार्तिक व्हायचंच नव्हतं. पहिलं जर म्हणायला गेलं ना तर बऱ्याच सुवार्तिकांना सुवार्तिक व्हायची इच्छा नव्हती. Many of the pastors didn't want to become pastors in the first place. तसंच बऱ्याच पाळकांना पाळक व्हायची इच्छाच नव्हती टू बिगिन विथ. They just wanted to be of some worth for God. त्यांना केवळ देवासाठी काहीतरी करायचं होतं. Amen. इथे तिथे थोडंफार. But God put them as pastors. पण देवाने त्यांना पाळक म्हणून नेमलं. But he who desires to be in the limelight will never come in the limelight. पण ज्याला प्रकाश झोतात यायला आवडतं फार, तो कधी प्रकाश झोतात येणार नाही. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? But he who desires for God and the salvation, he'll be brought in the limelight. पण ज्याची इच्छा देव आणि देवाचं तारण या गोष्टींवर आहे, त्याला देव नेहमी प्रकाश झोतात आणतो आणि सगळे म्हणतात ब्रदर सारखं कोणी नाही. Amen. Many of these men of God did not start being rich in the beginning. बरेच देवाचे सेवक सुरुवातीला प्रारंभी श्रीमंत होते आणि सुरुवात केली असं नाहीये. And many of them didn't want to become rich. आणि बऱ्याच देवाच्या सेवकांना टू बिगिन विथ श्रीमंत व्हायचंही नव्हतं. Amen. आमेन. But they were rich towards God. पण ते देवा प्रित्यर्थ धनवान होते And God made them rich. आणि म्हणून देवाने त्यांना धनवान केलं. Praise the Lord. Amen. Some people say, काही लोक म्हणतात हे देवाचे सेवकात ते पैसे घुसलं. या देवाच्या सेवकाच्या डोक्यात अलीकडे पैसा घुसलाय बरं पण का. सुरुवातीला असं नव्हतं. सुरुवातीला असं नव्हतं. See? They didn't desire money. त्यांची इच्छा नव्हती काही की आम्हाला पैसा हवाय पैसा हवाय. But when you serve God, God blesses you. अरे पण देवाची सेवा तुम्ही सुरू केली आणि करत राहिला की देव तुम्हाला आशीर्वाद देतो. But sadly, things entered their head. पण दुःखाची बाब काहींच्या डोक्यात गोष्टी नको त्या गोष्टी घुसतात. Amen. आमेन. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? In the beginning, they were very faithful. That's why they were blessed. God doesn't just bless you blindly. देवबाप काय असं आंधळ्यासारखा आशीर्वाद देत नाही काही. सुरुवातीला ते अगदी विश्वासू होते म्हणून देवाने त्यांना आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. Praise God. हालेलुया. You be interested in God. तुम्ही देवामध्ये उत्सुकता ठेवा. Automatically, things will happen to you. आपोआप तुमच्या जीवनात गोष्टी घडतील. Amen. आमेन. And sometimes God keeps you waiting for a specific calling आणि till कधी He sees you walking in the written will of God. आणि कधी कधी देव विशिष्ट पाचारणापासून तुम्हाला थांबवून ठेवतो. ऑन होल्ड ठेवत असतो का? कारण देव पाहत असतो माझी जी बायबल मधली लिहिलेली इच्छा आहे ते तो पाळायला लागला की मग त्याला मी स्पेसिफिक कॉलिंग देतो. Some people say, काही लोक म्हणतात Lord, प्रभू how long should I wait? म्हणजे किती दिवस मी वाट बघायची? 5 years, 10 years 5 I वर्ष waited. 10 वर्ष म्हणजे आता कमाल झाली. God is saying, you are not waiting 5-10 years. I am waiting for you when you will line yourself up with the word देव of म्हणतो God. माझ्याकडनं कमाल नाही झाली, कमाल तुझी आहे. 10 वर्ष झाली तू बायबल म्हणतो तसं करेच ना.
तर कमाल तुझी आहे बाळा, कमाल तुझी आहे, माझी नाही. Amen. God has been waiting for us. देव आपली वाट बघतोय. God is watching us all the time. देव आपल्याकडे सारखं बघून आहे की तू मला किती दिवस ऑन होल्ड ठेवणार आहेस. 24 hours His eyes are upon us. 24 तास देवाचे डोळे आपल्यावर आहेत. Whether to see whether we are moving in the right direction. की आपण योग्य दिशेने जातोय का, बायबल मध्ये लिहिलंय तसं कमीत कमी करायचा प्रयत्न करतोय का. And our moving in the right direction is not with only good intention, but also with the actions that come forth with the intention. आणि योग्य दिशेकडे आपलं जाणं केवळ मनामध्ये योग्य आणि बरोबर हेतू ठेवून नाही, तर मनामध्ये योग्य हेतू ठेवून ते कृतीत आणायचे, मग आपण दिशेला लागतो. Amen. See, many people live with good intentions. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हेतू चांगले Pastor, असतात. मला खूप करायचं, म्हणजे खूप देवासाठी हे असं करायचं, मला ते पास्टर करायचं. प्रभूसाठी हे करायचं पण And they die with the good intentions in them. आणि चांगल्या सगळ्या विचारांना आणि हेतूंना मनात घेऊन मरतात. And devil will not go against you when you only keep good intentions in you. आणि सैतानना जर तुम्ही फक्त मनामध्ये चांगले हेतू बाळगले की मला असं करायचंय, मला तसं करायचंय, तर मग सैतान काही तुमच्या विरुद्ध जाणार नाही. Amen. आमेन. देव म्हणतो तू गुड करायचं पण नेहमी आतमध्येच ठेव, बाहेर आणू नको. असंच तू इच्छा ठेव. तू म्हणजे सगळ्यांनी शिमर डोंट डू इट, करू नको, मनात ठेव आणि सगळ्यांना सांग मला करायचं, एक दिवस नक्की करणार. एक दिन करे, अभी वो दिन कभी आएगा ब्रदर. हालेलुया. See, devil is not against your good intentions, but when those good intentions take action, then he is unhappy with you. सैतान तुमच्या चांगल्या हेतूंविरुद्ध नाही, पण चांगले हेतू तुम्ही कृती टाकून करू लागला की सैतान तुमच्यावर नाराज होतो. Amen. आमेन. Your work is measured by your actions, not your good intentions. तुमची कामं तुमच्या केलेल्या कृतीवर मापली जातात, केवळ मनात ठेवलेल्या चांगल्या विचारांवर नाही. मनातलं बाहेर आलं पाहिजे. Amen. When you decide something, do it. जेव्हा तुम्ही काहीतरी करायचं ठरवता, करून मोकळे व्हा. Amen. Amen. God will help you. देव तुम्हाला मदत करेल. करणार 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 नको, मी केलं म्हणा. एक दिवस येणार मी देवासाठी करणार. देव बाबा तेरा दिन आएगा, कभी तू करेगा, कभी जब तक मैं तो सब कुछ करके जाऊं ना. While you are waiting for the specific call, do something right now what you have in your hand. विशिष्ट कॉलिंग साठी काय वाट बघत बसलाय? आता तुझ्याकडे जे आहे त्यातलं घेऊन देवासाठी काहीतरी करायला सुरुवात कर. Doesn't the Bible say in Ecclesiastes, whatever is there in your hand, do it? उपदेशकात बायबल म्हणतं ना, जे हाताशी आहे ते कर. हाताशी म्हणजे काय? हाताशी म्हणजे काय? हातात देणार नाही देव, म्हणजे जवळ जे काय आहे ते कर. हाताशी, देव हातात देणार नाही, हाताशी जे आहे ते कर. Amen. आमेन. Whatever is close by, whatever is feasible, जे whatever हाताशी you आहे can do, ते कर. जे काही तुला जमतंय कर. Amen. आमेन. Laying of the tables, do it. पंगत मांडायची, मांड ना. मला खुर्च्या लावायला सांगितल्या, लाव ना. Whatever. जे असेल ते. Visit hospitals. हॉस्पिटलला भेट दे. Go out and tell something. बाहेर जाऊन सांग. Tell the good news. सुवार्ता सांग. Bring 10 people on every Saturday. 10 माणसं दर शनिवारी आण, टेम्पो भरून आण. Yes. You're coming alone by rickshaw like a Maharaja. Bring somebody there next to you. देव जे म्हणतो ना, बाळा कमाल तुझी आहे, माझी नाही. रिक्षात एकटा महाराजा सारखा येतोय, 2-4 लोकांना कोंबून आणलं तर तुझं वजन कमी होईल का? पण माझा हात असं ठेवायला होत नाही ना. देव बाबा. मग देव म्हणतो, बाळा तुझी कमाल आहे. Amen. तुला देणार होतो मोटर गाडी, पण आता नाही. Amen. Spend some quality time with God. तर चांगली वेळ देवाबरोबर घालवा, अशी उडती उडती नको. Amen. आमेन. Always take action in the general what you call will of God. जी सर्वसामान्य देवाची इच्छा आहे ना बायबल मध्ये लिहिलेली, त्यातून पहिलं कृती करायला सुरुवात करा. Amen. Every time you read the word, ज्या दर वेळेला वचन वाचता, see, this is the general will of God. ही देवाची सर्वसामान्य इच्छा आहे. Every time you read the word, दर वेळेला वचन वाचलं, Lord, प्रभू I want to live like this. मला असं जगायचंय. Little by little start living. थोडं थोडं जगू लागा तसं. And while you are thinking upon it, while you are waiting upon God to give you a specific calling, and while you are doing these small things, God will call you. आणि त्याचा विचार करत असताना
की वाट बघत असताना की देवबाप मला एक काहीतरी विशिष्ट पाचारण देईल, हे सगळे विचार करत असताना, वाट बघत असताना या सर्वसामान्य इच्छेत तुम्ही थोडं 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 कृती करायला सुरुवात करा, देव देईल. Sometimes कधी कधी God may not have given you any specific call. कदाचित देवानी तुम्हाला काही विशिष्ट कॉलिंग दिलंही नसेल And if you're just waiting for that specific आणि call, तुम्ही विशिष्ट कॉलिंगची वाट बघत जर बसला, आणि झालं तुमचं केस पांढर झालं, हो आता ना. तुम्ही 80 झालं तुमचं, आणि देव म्हणतो पीटर नका. चला आता तुला वर जायचं. अरे पण माझं स्पेसिफिक कॉल नाही, तुझ्यासाठी स्पेसिफिक कॉल नव्हतं. काय नव्हतं. टेबल मांडवायचं हो ना, होतं, हो तू ना. केलं. अरे ते नाही केलं मी. अरे माझी केस तर होपलेसच निघाली फार. Some people waiting on the specific call forget that they may not be having a specific call, and they have wasted the time not doing even the general will of God. काही विशिष्ट बिलीवर माणसं विशिष्ट पाचारणाची आणि कॉलिंगची वाट बघत बसतात, आणि त्यामध्ये काय होतं की कधी कधी त्यांच्यावरती ते विशिष्ट कॉलिंग किंवा पाचारण नसतं, पण ते नुसतीच वाट बघण्यामध्ये सर्वसामान्य इच्छा आणि कामं जी आहेत ती पण ते लोक करत नाहीत, आणि आयुष्य एकच आहे जे संपलं. Amen. See, while you're waiting for your specific call, go about doing the general will of God. विशिष्ट पाचारणाची वाट बघत असताना देवाची सर्वसामान्य इच्छा पूर्ण करत राहा. Because I have seen people कारण मी माणसांना पाहिलंय waiting for that specific call. विशिष्ट पाचारण फाईव्हफोल्ड मिनिस्ट्रीतून मला येणार त्याची वाट. All their life they have been waiting. आयुष्यभर वाट पाहिली. ब्रदर ब्रदर हे टेबल लावता का? हां. नाही नाही, नाही, नाही. ते काय नाही, टेबल माझं बोलवणं येणार आता. हो. ब्रदर थोडं यांच्यासाठी प्रार्थना करा. हे तुम्ही करा, मला ते सगळं- बोलवणं येणार. ते सगळं तुम्ही करायचं, मला कॉलिंग येणार आहे. ब्रदर ब्रदर थोडं लवकर येऊन हे कर. हो ना, ते दुसऱ्यांना द्या, मला देव बोलवणार आहे. तुझी कॉलिंग यायची कधी, तू करायचा कधी. And then finally, शेवटी at the age of 90, 90 वर्षाचा झाल्यावर God says, ते म्हणतो तुला स्पेसिफिक कॉलिंग नव्हतंच, नो कॉलिंग, तुला विशिष्ट कॉलिंग नव्हतंच. आणि तुला खूप दिलं होतं काम. हो, खूप काय काम. दिलं होतं? एक ब्रदर आले होते बघा, आठवतं? ते टेबल लावायला सांगितलं. आठवतं ना? तू तेव्हा बहुतेक 40-50 असशील. तू केलं नाही, इपो इन 90 होत नाही. See, God may have called, and God does call many of us, most of us. देवाने कदाचित पाचारण दिलं असेल, बोलावलं असेल आपल्यातल्या. Most of us, He has called us to do the written word. देवाने आपल्यातल्या जास्तीत जास्त बिलीवर माणसांना बायबलमध्ये जे लिहिलेलं आहे ते करण्यासाठी, तसं वागण्यासाठी, कृती करण्यासाठी पाचारलंय. In fact, everyone is called to do the general उलट will of पक्षी God. प्रत्येक बिलीवर माणूस बर का जे बायबलमध्ये लिहिलंय ते करण्यासाठीच पहिलं पाचारलाय. Amen. आमेन. Like for instance, उदाहरणार्थ Paul says पॉल म्हणतो in 1 Timothy 2:15, 1 तिमोथी 2:15, notwithstanding she shall be saved in childbearing if they continue in faith and charity and holiness with sobriety. 1 तिमोथी 2 अध्याय 15 वचन, तथापि मुलांना जन्म देण्याच्या वेळेला तिचे रक्षण होईल, ती नेमस्तपणाने विश्वास व प्रीती व पवित्रपण यामध्ये राहिली तर होईल. See that? पहा, For some he is saying, काहींना तो म्हणतो just take care of your children. केवळ तुझ्या मुलाबाळांना सांभाळ. I'm expecting you to raise godly children, माझी अपेक्षा तुझ्याकडनं एवढीच आहे की तू भक्तिमान मुलं मोठी कर, and with that continue in these three things. आणि या 3 गोष्टींमध्ये कायम चालू राहा. What is it? काय? Faith, विश्वास, charity, प्रीती, holiness. पवित्रपण. तेवढंच कर. विश्वास, प्रीती, पवित्रपण एवढंच कर. Did you see that? बघा, Only do these things. फक्त एवढंच कर असं काहींना देव म्हणतो. And then in 1 Timothy 5:10, 1 तिमोथी 5:10 Paul says, पॉल म्हणतो well reported for good works, if she have brought up children, if she have lodged strangers, if she have washed the saints' feet, if she have relieved the afflicted, if she have diligently followed Hallelujah. every good work. Finished. जी चांगल्या कामांमुळे पटलेली आहे, म्हणजे तिने लेकरांचा प्रतिपाळ केला असेल, जिने पाहुणचार केला असेल, जिने पवित्रांचे पाय धुतले असतील, जिने संकटात पडलेल्यांना मदत केली असेल, जी सर्व चांगल्या कामास अनुसरली असेल, Finished. बस You will find a place here. तिला यादीत मान, म्हणजे तिला तिथे जागा मिळेल. Did you see that? बघा. So each one of us should find our place in the body of Christ. तर आपल्याला प्रत्येकाला ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आपली जागा मिळायला हवी. Amen. आमेन. शोधून घ्यायची आपली जागा. कुठं बघायचं? You are not.
There is the body of Christ. In the body of Christ, there is specific work for each member. ख्रिस्ताचं शरीर आहे, ख्रिस्ताचा देह आहे, त्यामध्ये प्रत्येक मेंबरला काम आहे. कुठं बघायचं म्हणजे काय? Amen. आमेन. We are not Darwin's ape man with a tail that is dropped off. आपण काय डार्विनचं माकड आहोत का की ज्याचं शेपूट पडलेलं आहे? Everything is there in the body of Christ. Everyone is called to do something. ख्रिस्ताच्या देहात सगळं आहे आणि प्रत्येक बिलीव्हरला काही ना काही करायला सांगितलेलं आहे. Action should speak louder than words. शब्दांपेक्षा, मुखातल्या शब्दांपेक्षा हातची कृती जरा जोरात बोलू दे. Amen. Obedience is better than any future sacrifices or any kind of actions that one is just dreaming about or with having only good intention. आज्ञा पालन, मी भविष्यात कुठली तरी कृती करणार आहे, मी स्वप्न रंगवलंय, मी उद्या करणार आहे, ह्या सगळ्यापेक्षा आज्ञा पालन नेहमी चांगले. Amen. Amen. Obedience is better than sacrifice. आज्ञा पालन त्यागापेक्षा चांगले. Obedience is better than only having good intentions. आज्ञा पालन केवळ मनात चांगले विचार ठेवण्यापेक्षा चांगले. Amen. Amen. The only person एकच व्यक्ती that can change dreams into reality is the one whom you see in the mirror every day. जो स्वप्नांना, एकच व्यक्ती रंगवलेल्या स्वप्नांना खरं करू शकतो. कोण? ज्या व्यक्तीला तू उभं राहून आरशात पाहतोय तो. And that is you. आणि तो म्हणजे तूच. Only you. तूच. Nobody can stop it. Nobody can push it. Everything depends on you. कोणी थांबवू शकत नाही, कोणी ढकलू शकत नाही, सगळं तुझ्यावर अवलंबून आहे. तू काय करायचं You have to ठरवलंय, rise up. तू उठलं पाहिजे. आमेन. If somebody pushes you, then you will not run long. कुणीतरी ढकलून ढकलून तुला पुढे नेतंय तर तू काय फार वेळ धावायचा नाहीस. Amen. आमेन. Or if you're waiting for a convenient time will never come. आणि सोयीची वेळ आल्यावर करूया, सोय कधी होणार नाही. Amen. Amen. You will never move forward. मग तू पुढे कधी जाणार नाही. Praise the Lord. Amen. There is no convenient time. सोयीची वेळ कधी येत नसते. Like Felix said, in my own convenient time, I will call you Paul. जसं तो म्हटला फेलिक्स की माझ्या सोयीच्या वेळेत मी तुला बोलवीन पॉल. Now is the time. आत्ताची वेळ. Now is the time of your salvation. आत्ताची वेळ तुझ्या तारणाची वेळ. Don't wait for seasons. तू ऋतूची वेळ बघू नको, वाट बघू नको. If the farmer waits for the शेतकऱ्याने- good season, he will never sow the seed. शेतकऱ्यानं चांगला सीझन आल्यावर पेरतो, चांगला सीझन आल्यावर पेरतो, असं जर म्हणत बसला तर पेरणार कधीच नाही. Secondly, दुसरी बाब, if the farmer waits seeing the wind, then he will never sow. शेतकरी वाऱ्याकडेच बघत बसला तर कधीच पेरणार नाही. When he is sowing, जेव्हा तो पेरतो wind will blow. वारा तर वाहील. Some will fall on good ground, some will fall on the hard ground. काही बीज चांगल्या जमिनीवर पडेल, काही बीज खडकावर पण पडेल. Just because the wind is carrying the good seed into the hard ground, that you will lose some seed, you don't stop sowing. वाहणारा वारा काही चांगल्या बीजांना जमिनीच्या, सुपीक जमिनीच्या ऐवजी खडकावरती घेऊन जात आहे. म्हणून शेतकरी पेरायचं थांबवतो का? No. नाही. He sows. तो पेरतो. He sows. तो पेरतो. Not waiting for the wind. तो वाऱ्याची वाट नाही बघत. Obey God. आज्ञापालन करा. Immediately. देवाचं आज्ञापालन लगेच करा. The day I was saved, I started preaching. ज्या दिवशी माझं तारण झालं मी लगेच उपदेश करायला सुरुवात केली. The day I was saved, I started preaching. ज्या दिवशी माझं तारण झालं त्या दिवसापासून आजपर्यंत मी रोज प्रीचिंग करतो. But did you know the word? I didn't know the whole word of God. I knew Jesus. That was enough to begin with. सुरुवातीला तुम्हाला बायबल संपूर्ण माहिती होतं का? नव्हतं माहिती, पण जे काही थोडंफार माहिती होतं त्यांनी सुरुवात केली. Amen. आमेन. God will help you. देव तुम्हाला मदत करेल. God will supply. You will make mistakes. तुम्ही चुका कराल, But then पण मग you have sown the seed of Jesus, and that is enough. तू येशूचं बीज पेरलंय तेवढं पुरेस आहे. शुभस्य शीघ्रम. Praise the Lord. घाईनं सुरू कर. Thank you, Jesus. Amen. Now is your time. आत्ताची वेळ तुमची आहे. And if you are doing some good work, आणि तुम्ही जर काही चांगलं काम करत असाल continue doing it. तर करत राहा. Don't worry for any specific call or whatever. कुठल्या विशिष्ट पाचारणाची वाट वगैरे बघत बसू नका. It's not important. ते काही विशिष्ट पाचारण आणि कॉलिंग महत्वाचं नाहीये. Faithfulness to God is. विश्वासूपणा देवाप्रित्यर्थ महत्वाचा आहे. There are people who are praying day and night. काही माणसं दिवस रात्र प्रार्थना करतात. They may be greater than us. कदाचित ती आमच्यापेक्षाही मोठी असतील. Who knows? कुणाला माहित आहे? Maybe they are not shining.
कदाचित ती चमकत नसतील, but in heaven they are shining पण स्वर्गात ती चमकतायत because of their deeds. त्यांच्या कृत्यांमुळे. Oh God, प्रभू, help all of us, Lord. आम्हाला सगळ्यांना मदत कर. Help all of us आम्हाला सगळ्यांना to मदत hear you, oh God, तुझं ऐकायला, to hear and obey. ऐकून आज्ञा पालन करायला. Hear to obey. आज्ञा पालनासाठी ऐक. Speak, Lord. बोल प्रभू, Your servant heareth. तुझा दास ऐकत आहे. Speak, Lord. बोल प्रभू, Your servant is ready to hear तुझा and दास apply. तुझं ऐकायला तयार आहे. Say it, people. Say it. असं म्हणा प्रभूला. माझ्या लोकांनो, बोला. Your Simeon is standing before you, Lord. तुझा शिमोन तुझ्या समोर उभा आहे प्रभू. We want to hear you, Lord. आम्हाला तुझं ऐकायचंय प्रभू. The world has voices and echoes, जगामध्ये आवाज आणि घुमणारे आवाज असतात, but you have substance, Lord. तुझ्या आवाजात वजन आहे. Oh God, प्रभू, you speak. तू बोल. We have heard so much from the world. आम्ही जगातल्या माणसांकडनं इतकं ऐकलंय, It has never helped us. आणि त्यातून आम्हाला आजवर काही मदत पण झाली नाही. But Lord, पण प्रभू, your word is life for us. तुझं वचन आमच्यासाठी जीवन आहे. Your word is life for us, तुझं Lord. वचन आमच्यासाठी जीवन आहे. God is speaking to you. देव तुमच्याशी बोलत आहे. He who has ears, let him hear what the Spirit of the Lord says. ज्याला कान आहे त्याने ऐकावे, देवाचा आत्मा काय म्हणतो. Some of you, तुमच्यातले काही जण, God has spoken already. देव तुमच्याशी ऑलरेडी बोललाय. He has spoken to you. देव तुमच्याशी बोललेला आहे. Many times अनेक वेळा in his speaking, त्याच्या बोलण्यात it is more of giving rather than receiving. जास्त देणं असतं घेण्यापेक्षा. Give, he says. तो म्हणतो दे, देत राहा. Speak, Lord. बोल प्रभू. Your life shall be made tonight. तुमचं जीवन आज रात्री बनेल. His one word can put you over in life. त्याचा एक शब्द तुला आयुष्यात वर आणून सोडेल. One word. एक शब्द. One word. एक शब्द. One word. I know it. मला माहिती आहे. I've experienced मी it. याचा अनुभव घेतलाय. I've heard his voice. मी त्याचा आवाज ऐकलाय. I've heard his voice. मी त्याचा आवाज ऐकलेला आहे. He had spoken to me. तो माझ्याशी बोललेला आहे. That's why this ministry has happened. म्हणून ही मिनिस्ट्री झाली. Otherwise there was no ministry. नाही तर मिनिस्ट्री नव्हती. Every word of God has life. Every word. देवाच्या प्रत्येक शब्दात जीवन आहे. Every letter has life. देवाच्या प्रत्येक अक्षरात जीवन आहे. Oh God. माझ्या देवा, Speak to my people बोल every माझ्या day. लोकांशी आज. They are your servants. तुझे सेवक आहेत हे. They are ready to obey. ते आज्ञा पालनासाठी तयार आहेत. Ready, Lord. तयार आहेत. Ready. You said obedience is better than all the sacrifices that you make. तू म्हटला आज्ञा पालन तू करणाऱ्या सर्व त्यागापेक्षा मोठं आहे. Because all sacrifices are rituals and customs. कारण सगळा त्याग म्हणजे रूढी, प्रथा, परंपरा आहेत. Oh God, प्रभू, let my people hear to obey. माझी माणसं आज्ञा पालन करायला ऐकू देत. The Lord had told me today प्रभू मला आज म्हणाला to tell you तुम्हाला असं सांगावं, that there will be some people whom God will speak काही लोकांशी देव बोलेल. in this coming week. या आठवड्यात He is going to speak to you. काही लोकांशी देव बोलेल. He'll speak to you. या आठवड्यात काही लोकांशी देव बोलणार आहे. Just tune in your ears कान तयार करा. and he will speak. तो बोलेल. And your life shall be made. तुझं जीवन बनेल. Your life shall be made. तुझं जीवन बनेल. Ramanthala rabakara bashaka. खरा बस. Your life shall be made. जीवन बनेल. Simeon! शिमोन, Simeon! शिमोन. There was another Simon in the Bible, Simon Peter.
बायबल मध्ये अजून एक शिमोन होता, शिमोन पेत्र. He also heard God. त्यांनी पण देवाचं ऐकलं. Hear, hear, ऐका hear. ऐका ऐका. Some of you are going through a bad patch. तुमच्यातली काही माणसं वाईट काळात न जात आहेत. Your brook is dried up. आणि तुमचा ओहोळ वाळलाय. Don't worry. काळजी करू नका. God has a word for you. देवाकडे तुमच्यासाठी शब्द आहे. It will come. येणार आहे. It will come. येणार आहे शब्द. होणार आहे वाणी. For some, the ravens have stopped coming. काहींसाठी कावळ्यांनी येणं थांबवलंय. Don't get angry. चिडू नका. Don't curse God. देवाला शाप देऊ नका. But just say, Lord, फक्त म्हणा, प्रभू here, I'm here. मी इथे आहे. Speak. माझ्याशी बोल. And He will lead you. आणि तो तुम्हाला चालवेल. Whatever He tells you, do it. जे काही तो तुम्हाला सांगेल करा. You shall be blessed. तुम्ही आशीर्वादित व्हाल. You shall be healed. तुम्ही आरोग्यवान You व्हाल. shall be delivered. सुटका पावाल. Thank you, Father. धन्यवाद येशू. Lord, bless everyone, Lord, now. प्रभू प्रत्येकाला आता आशीर्वाद दे. Let your blessing come forth upon my people. तुझे आशीर्वाद माझ्या लोकांवर येऊ दे. Because they are ready to hear. कारण ते ऐकायला तयार आहेत. Bless everyone. प्रत्येकाला आशीर्वाद. Those who need healing, heal them now. ज्यांना आरोग्याची गरज आहे त्यांना आता आरोग्य दे. Let your healing power enter their bodies. तुझं आरोग्याचं सामर्थ्य त्यांच्या शरीरात जाऊ दे. Lord, let him take it as the word of God. प्रभू त्यांना देवाचं वचन म्हणून Receive your healing in Jesus' name. आरोग्य येशूच्या नावात स्वीकारा. Receive the deliverance in Jesus' आपली name. सुटका येशूच्या नावामध्ये घ्या. Receive the blessing in Jesus' name. आशीर्वाद येशूच्या नावात घ्या. Thank you, Father. धन्यवाद बापा. Thank you, Jesus. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. God Amen. bless. नारायण बाबा टिळक देखील शेवटी इतके बदलले की पूर्ण निस्वार्थी जीवन त्यांच्या जीवनाच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ते जगून गेले. अनेकांसाठी आशीर्वाद ठरले. ते त्यांचं काव्य, त्यांची गीतं आजही अभिषेकाने जर गायली तर अनेकांसाठी आशीर्वाद आणि जीवन ठरतात. सुंदर देऊळ हृदय माझे इथेच विराजे देव बाप, इथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय माझे इथेच विराजे येशू बाप, इथेच विराजे येशू बाप. सुंदर देऊळ, सुंदर देऊळ. दास म्हणे येथे अवघी मंडळी, दास म्हणे येथे अवघी मंडळी, बजाया जमली देव बाबा, तिथेच विराजे येशू बाप. मंडळीमध्ये आपण का एकत्र जमतो? दास म्हणे येथे अवघी मंडळी, भजाया जमली देव बाप. चर्च मध्ये आपण जरूर एकत्र जमावे. एकमेकांना नावं ठेवायला नाही, एकमेकांचे पाय खेचायला नाही, चर्चला का कुणालाही नावं ठेवायला नाही. पण दास म्हणे येथे अवघी मंडळी, भजाया जमली देव बाप. चर्च मध्ये एकत्र जमावे, येशूचा गौरव करायला, येशूचं वचन ऐकायला, येशूची वाणी ऐकायला. हालेलुया.
समक्षता त्याची राखी शुद्ध याला समक्षता येशूची राखी शुद्ध मला सदा शुद्धाला दूर ठेवी तिथेच विराजे देव